सर्वांना जय हरी. आज विश्वात्मदेवे फेसबुक लाईव्ह हा सत्संग सोहळा या ठिकाणी आता चालू होतो आहे. आजचं हे 11वं पुष्प आहे. सर्वजण सध्या लाईव्ह होत आहेत असं दिसतंय. तर आपण सध्या तोपर्यंत भजन म्हणूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी 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 हे नाथ नारायण वासुदेवा. गुरु कुंडली गदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. सर्व साधु संतान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण महात्म्याचं श्रीपाद बाबांचं सद्गुरु भजन म्हणूया. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. ओम श्रीपाद नमो नमः. श्रीपाद नमो नमः. जय जय श्रीपाद नमो नमः. सद्गुरु श्रीपाद नमो नमः. गुरुपौर्णिमेपासून हा विश्वात्मक देवे फेसबुक लाईव्ह हा सत्संग सोहळा चालू केला. त्यामागचं गांभीर्य, कारण सत्संग हा खूप महत्त्वाचा आहे. त्या कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या मार्चपासून साधकांना सत्संग मिळत नव्हता. म्हणून याचं गांभीर्य समजून, कारण सत्संग हा पर्वकाळ आहे. सत्संगामध्ये सामर्थ्य आहे. सत्संगामध्ये साधक भाव जागृत केला जातो. म्हणून सत्संग हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून हा गुरुपौर्णिमेपासून हा सोहळा चालू केला आहे. हे आज 11वं पुष्प आहे. आजचा जो आपला मेन विषय आहे ते जन्माचे ते मूळ. बघा काय विषय आहे, जन्माचे ते मूळ. जन्माचं मूळ काय आहे, जन्माचं रूट कॉज काय आहे, मला जन्म का मिळाला, मला जन्म मिळण्याचा उद्देश काय, मला जन्म मिळण्याचं कारण काय, असे प्रश्न प्रत्येकाला पडले पाहिजेत. असं ज्याला प्रश्न पडेल त्याचा उत्तर निश्चित मिळू शकतो. कारण हा भारत आहे, संतांची भूमी आहे. निश्चित ह्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळू शकतं. मग हा जन्म कशासाठी मिळाला मला, तर प्रायश्चित्त भोगण्यासाठी मला जन्म मिळाला. कर्म करण्यासाठी मला जन्म मिळाला. भोग भोगण्यासाठी मला जन्म मिळाला. पाप पुण्य भोगण्यासाठी मला जन्म मिळाला. सुख दुःख भोगण्यासाठी मला जन्म मिळाला. मागच्या जन्मामध्ये जे कर्म झालं त्याला निर्वीज करण्याची प्रक्रिया झाली नाही, म्हणून मला जन्म घ्यावा लागला. मागच्या जन्मामध्ये काही इच्छा तयार झाल्या, त्या इच्छेच्या परिपूर्तीसाठी मला जन्म घ्यावा लागला. म्हणजे जसे भोग असतील तशी शरीराची निर्मिती झालेली आहे.
आता बघा म्हणजे कसं आहे, म्हणजे माणसाने किती दिवस जगायचे हे ईश्वराच्या हातात आहे. म्हणजे काय, जन्म आणि मृत्यू हे भगवंताच्या ईश्वराच्या हातात आहे. बघा, प्रत्येक माणसाचा जन्म आणि मृत्यू हे भगवंताच्या ईश्वराच्या हातात आहे. आणि हे सगळ्या माणसाला पटतंय. बघा ना, जेव्हा मृत्यू होतो ना तेव्हा माणसं हळ करतात, दुःख व्यक्त करतात, आणि पण म्हणतात की काय आपल्या हातात काही नाही, भगवंताच्या हातात आहे. जेव्हा एखादा जन्म होतो तर भगवंताची कृपा म्हणतात. म्हणजे हे आहे, पण जेव्हा वेळ असते तेव्हा ते भगवंताला विसरतात. बघा म्हणजे कसं आहे, म्हणून माणसाने किती दिवस जगायचे हे ईश्वराच्या हातात आहे. पण संत कृपा करून निरोगी आणि सदृढ राहून आनंदाने जगणं हे मात्र माणसाच्या हातात आहे. काय, संत कृपा संपादन करून निरोगी आणि सदृढ राहून आनंदी जीवन जगता येतं हे मात्र माणसाच्या हातात आहे. म्हणजे इथं बघा, म्हणजे जन्मानंतर बालपण, तरुणपण, म्हातारपण हे माणसाच्या हातामध्ये आहे. तरीसुद्धा माणूस हा दुःखाच्या खाईत का लोळला जातो. म्हणून संत तुकारामांचा अभंग आहे, काय, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. जगद्गुरू तुकाराम महाराज ह्यांचा हा त्यांचा अनुभव आलेला बोध आहे, आपल्यासाठी सर्व जगासाठी हा बोध आहे की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. म्हणजे जन्म कशासाठी आहे, दुःख भोगण्यासाठी जन्म मिळतो. आणि हा निसर्गाचा नियम आहे. या निसर्ग नियमावरती बोट ठेवून निसर्ग चालत असतो. काय, कर्म केलास भोग आता. बघा, जे कर्म केलं ते भोगायला येतं प्रत्येक माणसाला. म्हणून जे कर्म केलास ते भोग आता, हा निसर्गाचा नियम आहे. पण इथं संत काय सांगतात बघा, जो साधक भगवत चिंतनात असेल, नामसंकीर्तनात असेल, नामामध्ये असेल, तर त्याच्या हातनं कर्मच होत नाहीत. भोगण्याचा विशेष नाही, प्रश्नच येत नाही. म्हणून सद्गुरू सान्निध्य ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला तुमचं झालेलं प्रत्येक कर्म ह्या कर्माचं कार्यामध्ये रूपांतर होतं फक्त संतांच्या रीतीनं. म्हणून संत रीत खूप महत्त्वाची. आणि ह्या संत रीतीने गेलं तर माणसाला दुःखाच्या ऐवजी दुःख तर निघून जातं, पण आनंदाचे क्षण क्षणाक्षणाला येतात. आनंदाचे क्षण क्षणाक्षणाला येतात. बघा, म्हणजे भगवंताची अशी, म्हणजे सद्गुरूंची अशी रीत आहे, जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावरती भजन करतो बघा, एकनिष्ठेने, प्रेमाने, आवडीने, श्रद्धेने जेव्हा आपण सद्गुरू भजन करतो, एकनिष्ठेने, आवडीने, प्रेमाने, ब्रह्ममुहूर्तावर प्रभातसमी ठरलेल्या वेळेत नित्यनियमित भजन असेल तर मात्र इथं तुम्हाला कर्माचं रूपांतर कार्यामध्ये होतं, कर्म भोगायलाच येत नाही. बघा, याचा विषय आहे की ते उगाळले मन कर्म तेव्हाच हे पुसले जन्ममरण. म्हणजे अशा वेळेस जन्ममरण टळतं. म्हणजे झालेली जी कर्म आहेत ती भगवंताला अर्पण करायची. जेव्हा ही भगवंताला कर्म अर्पण होतात तेव्हा हा जन्ममरणाचा प्रश्न येत नाही. बघा कसा विषय आहे, म्हणजे माणसाचा जन्म हा आनंद मिळण्यासाठी, आनंद वाटण्यासाठी, सुखासाठी झालेला आहे. पण इथं माणसाची काहीतरी रीत चुकते. जसं समुद्राचं पाणी आहे, समुद्राच्या पाण्याची वाफ होते आणि त्याचं ढग बनतात, म्हणजे पाण्याचंच ढग बनतात. ढगाच पुन्हा पावसाच्या रूपाने ते पाणी खाली पडतं, मग ते ओढ्याच्या नाल्याच्या रूपाने पुन्हा नदीला, नदीतनं पुन्हा समुद्राला. म्हणजे जिथून आलं तिथंच गेलं. म्हणजे ते बघा, जेव्हा नदी समुद्राला मिळतं ते आनंद घन होते, त्याला इतका आनंद वाटतो. म्हणजे जिथून आलं तिथंच जायचं. पण माणसाला सुद्धा ही रीत संतांच्याकडे आहे, जिथून आलं तिथं जायचं. पण माणूस ही संत रीत विसरून स्वतःच्या मनाने कारभार करतो आणि संसाराकडे वळतो, म्हणून त्याला दुःख होतं. बघा, त्याचा विसर पडला. काय, समजा आईच्या बाळात जेव्हा पोटात असतं बाळ, 9 महिने पोटामध्ये असतं, गर्भामध्ये असतं, तेव्हा त्याला सर्व दिसतं, मागचं पुढं सर्व दिसतं. भगवंत स्वरूप ते जाणतो आणि भगवंताला विनंती करतो की भगवंता, की मला ह्या पोटातून, या गर्भातून मला बाहेर काढ, मी तुझंच भजन करेल, तुझ्याच ठिकाणी येऊन मिळेल. बघा काय म्हणतोय तो, मी तुझंच भजन करेल, म्हणजे तिथं वचनबद्ध होतो. पण जसा हा आईच्या पोटातून बाहेर येतो तेव्हा त्याला मागचं पुढं दिसायचं बंद होतं, वचनाचा विसर पडतो, भगवंताचं स्वस्वरूप दिसत नाही आणि त्याला मग ममत्व चिटकतं, आय व्हिटॅमिन चिटकतं. मग माझे पप्पा, माझे मम्मी, माझे डॅडी, माझी म्हणजे आई, असं ह्याच्यामध्ये तो इतका गुरफटतो की मग त्याला आय व्हिटॅमिन चिटकन, आय व्हिटॅमिन एवढं वाढतं. आय व्हिटॅमिन म्हणजेच अहंकार. आय व्हिटॅमिन म्हणजे काय, अहंकार. आणि अहंकाराने जेव्हा ह्या शरीराची भेट होते तेव्हा इच्छेचा जन्म होतो. आणि एकदा इच्छेचा जन्म झाला की इच्छा एवढ्या माणसाच्या मोठ्या असतात, एका इच्छेसाठी हजारो इच्छा तयार होतात. किती, हजारो. इच्छेची मालिका, इच्छेचा कोश तयार होतो. आणि मग ह्याच्यामध्येच हा माणूस इतका गुरफटतो, ह्याच्यामध्येच मग तो कलर टी व्ही काय, कलर बीवी काय, मुलं काय, नातेवाईक काय, मित्र काय, गाडी, बंगला, जमीन जुमला काय, ह्याच्यामध्ये तो ह्या कर्मबंधनामध्ये संसाराच्या तो अडकत जातो. आणि मग तरुण वयामध्ये त्याला एवढी मस्ती येते
की वाह मार्गाने पैसा करतो, भ्रष्टाचाराने पैसा कमवतो, तिरस्काराने वागतो, काय म्हणजे चांगलं जीवन असताना अशा वाईट मार्गाने जातो आणि मग ढाब्यावर जा, कुठं डान्स बारला जा, अशा वाईट कृती करत करत शेवटी त्याला शेवटची स्टेप आहे म्हातारपण. आणि म्हातारपणी जेव्हा तो येतो, जेव्हा तो जागेवर असतो, त्याला मग ते सून बघत नाही, मुलगा बघत नाही, कोण जेवायला वेळेत वाढत नाही, तिथंच सगळं घाण करतो. आणि मग त्याला तरीसुद्धा त्याला तिथं मरणाची भीती आहे. बघा म्हणजे आजारपणात त्याला एवढे आजार जडतात, कधी सर्दी होईल, कधी ॲसिडिटी होईल, कधी खोकला येईल, कधी कंबर दुखेल, कधी पाय दुखेल, कधी गुडघे दुखेल, काही सगळे त्याला आजार जडतात, तरीसुद्धा त्याला मृत्यूची भीती असते. आणि जेव्हा तो एकदम शेवटच्या ह्याला येतो, हातपाय चालत नाही, तेव्हा म्हणतो भगवंता मला आता उचल बाबा. तेव्हा भगवंत म्हणतो बाबा तरुणपणी खळासारखा वागलास. कसा वागलास? खळासारखा वागलास. तरुणपणी मस्ती केलीस आणि तुझी ही मस्ती जिरल्याशिवाय तुला मला नेता येत नाही. बघा म्हणजे संसारामध्ये माणूस कसा अडकतो, कर्मबंधात कसा अडकतो आणि काय त्याची परिस्थिती शेवटी. म्हणून हा संसार हा एक डिसीज आहे, प्रपंच हा एक डिसीज आहे. प्रपंच हा एक डिसीज आहे. हा आजार इतका जुनाट आहे आणि ह्या आजाराला काय म्हणतात? क्रॉनिक डिसीज. म्हणजे हा जो क्रॉनिक डिसीज आहे हा गुंतागुंत वाढवणारा, घोटून मारणारा आजार आहे. ह्याला काय म्हणतात? काय म्हणायचं? क्रॉनिक डिसीज. आणि ह्याला संतांनी भवरोग म्हटले. याला संतांनी काय म्हणले? भवरोग. आणि ह्या भवरोगातून मुक्तता करायची तर संतरीत समजून घेतली पाहिजे. पण तरीसुद्धा माणूस संतरीत न समजता स्वतःच्या मनाने देवदेव करतो. देख मनुष्यात सकळ स्वभावताच भजनशीळ. बघा स्वतःच्या मनाने. काही लोकांना म्हणजे भजन कोणाचं करायचं, कसं करायचं माहीत नसतं. काही लोकांना कुणाचं भजन करायचं माहिती आहे, पण कसं करायचं माहीत नसते. काही लोकांना दोन्ही माहीत असते, भजन करायचं कसं करायचं दोन्ही माहीत असते, पण पुढं जाऊन तो विसरतो आणि अहंकार येतो आणि फक्त प्रपंचच करतो. फक्त काही ठराविक मोजकी लोक आहेत, ते फक्त संत रीतीनं त्या आचरणाने भजन चिंतन सगळं करतात आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत अंतिम सत्यापर्यंत पोहोचतात. बाकीची माणसं स्वतःच्या मनाने दुसऱ्याचं बघून देवधर्म करतात आणि पुन्हा त्या करबंधनात अडकतात. म्हणजे बघा माणसाला हे इतका पुण्यात्मक जन्म मिळाला आहे. पाप पुण्य समसमान झाल्यानंतर हा माणसाला जन्म मिळतो. किती पाप पुण्य समसमान म्हणजे 184 योन्या. किती? 184. मग त्या एका वेळेत कोटी वेळा बघा. आणि ह्याच्यात पुन्हा हा मनुष्य जन्माचा वारा, त्यात पुन्हा पाप पुण्य समसमान. म्हणजे काय बघा, म्हणजे किती माणसाचा जन्म दुर्मिळ आहे, किती चांगला जन्म आहे. हा माणूस इथे बारीक सूक्ष्म विचार करतच नाही आणि एवढा चांगला जन्म त्याला मिळाला. बघा इतर प्राण्यापेक्षा ह्याला स्वातंत्र्य आहे, इतर प्राण्यांना हुकुमशाही आहे. बघा तुम्ही जनावरांचं बघा गावाकडे बघा, त्याला कधी वैरण घालतील, कधी पाणी पाजतील, कधी आजारी पडला तर त्याला कधी बघत पण नाहीत. आणि आपल्याला मात्र लगे आजारी पडले लगेच दवाखाना, डॉक्टर, VIP ट्रीटमेंट माणसाला. जनावर शेवट म्हणजे 10 आठवडा काय 15 बघतच नाहीत. जेव्हा जनावरचं चालायचं थांबतं तेव्हा त्याला बघतं. अशी म्हणजे जनावरांची किती हुकुमशाही आहे आणि माणसाला स्वातंत्र्य आहे. या माणसाला एवढं स्वातंत्र्य आहे की इथं तो सद्गतीच्या दिशेने करिअर करू शकतो. संतांच्या रीतीने गेलं तर सद्गती दिशेने करिअर करू शकतो. माणसाला ही संधी आहे करिअर करण्याची. इतर योनीमध्ये हा विषयच नाही आहे. मग ह्या संधीचं सोनं करायला पाहिजे माणसाने. जो माणूस या संधीचं सोनं करतो तो खरा माणूस, नाही तर तो ऑटोमॅटिक त्याच्या कर्मात दुसऱ्या योनीत ढकलला जातो. बघा जैशी करणी वैशी भरणी. बघा कशी परिस्थिती आहे माणसाला. म्हणजे जसं कर्म केलं आहे तसंच भोगावं लागतं. बाकीचे प्राणी गप भोगतात, कधी वळवळ करत नाहीत. उन्हात असो, पावसात असो, हिवाळ्यात थंडीत असो, बाहेरच ते कधी वळवळ करत नाहीत, जे गप भोगतात. पण माणूस असा प्राणी आहे जे भोग भोगायला आलेत ते भोग सोडून दुसरे भोग तयार करतो. काय करतो? हे भोग भोगायचे सोडून दुसरे भोग तयार करतो आणि जे नाही त्याबद्दल अभिलाष बाळगतो. म्हणजे पुन्हा ह्या जन्ममरणाच्या गुंतळामध्ये अडकला जातो. बघ काय म्हणजे कसं आहे. म्हणजे बहुत सुकृते हा नरधय मिळाला आणि तोही वाया गेला, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे मनुष्यजन्म हे साधन कशासाठी वापरायचं, मनुष्यजन्म हे साधन कशासाठी वापरायचं हा तो विसरला. म्हणून संतांच्या विनियोगाने, संतांच्या रीतीने जर आपण आचरण केलं तर हा जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो. पण माणूस स्वतःच्या मनानं करतो म्हणून पुन्हा एकदा 184 योनीत तो भरकटत फिरतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की किती वेळा जन्माला तर किती व्हायचं फजित. जन्माला हेला आणि पाणी वाहून मेला. म्हणजे पुन्हा तेच जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं. म्हणजे किती वेळा. म्हणून तो विनियोग समजून घेतला पाहिजे, संतांचा उद्देश समजून घेतला पाहिजे. जो माणूस विनियोग समजून घेतो, संतांची रीत समजून घेतो, त्याचा जन्ममरणाचा फेरा चुकतो. आणि जर हा विनियोग समजून नाही घेतला तर पुन्हा करबंधनात अडकतो.
आणि एकदा कर्मबंधनात अडकला तर त्या कर्मामध्ये काय असते, बीज तयार होते. आणि हे बीज नष्ट करण्याची प्रक्रिया या निसर्गातच नाही आहे, कुठल्याही देवदेवतेत सुद्धा नाही आहे. एकदा कर्मात बीज तयार झालं की त्यामध्ये भोग तयार होतात. भोग तयार झाली की पाप पुण्य आलं, पाप पुण्य आलं की सुख दुःख आलं, सुख दुःख आलं की जन्म आलं. आणि जन्म मरणामध्ये काय भेद आहे, दारिद्र्य आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा ह्या गुंतामध्ये दलदलीमध्ये माणूस काय करतो, फसतो. बघा, म्हणजे कर्माचा संबंध समजून घेत नाही, इतकं दलदलीने फसतो की त्याला पुढं काय करायचं. म्हणजे संतांच्या रीतीने जायला इथे संधी आहे. म्हणजे किती वेळा जन्माला किती वेळा फजित त्याला होतं. म्हणून इथं काय म्हणले संतांनी, जोपर्यंत मनुष्य शरीर आणि प्रापंचिक सुखाने कर्मे करतो तोपर्यंत कर्मानुसार त्याला विविध प्रकारच्या शरीरामध्ये निश्चितपणे देहांतर करून शरीरावरच राहावं लागतं. बघा, म्हणजे कर्माचा संबंध समजून न घेतल्यामुळं त्याला शरीरावरच राहावं लागतं. आणि शरीर हे दुःख देणारे आहे, शरीर हे कर्माचंच बनलं आहे. इथं कर्मासमध्ये एक उदाहरण, धृतराष्ट्राचं उदाहरण आहे. धृतराष्ट्र हा आंधळा राजा आहे, हस्तिनापूरचा राजा आहे. हस्तिनापूर म्हणजे त्या काळातलं एक गाजलेलं राज्य, सगळ्यांच्या नजर त्या हस्तिनापूरवरती राहायच्या. हा धृतराष्ट्र आंधळा आहे, त्याला 100 पुत्र आहेत, कौरव आहेत. त्याचे बॉडीगार्ड 4 असे अजय आहेत. कोण? द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण आणि अश्वत्थामा. आणि त्याचा ते 100 कौरव आहेत. त्याच्यामध्ये दुर्योधन, दुःशासन हे रथिमहारथ आहेत. बघा, आणि याच्याकडे भरपूर बाकीचे राजे राजवाडे भरपूर आहेत. आणि जेव्हा युद्धाची तयारी असते, इकडं पांडव, इकडं कौरव, इकडं पांडव आणि इकडं कौरव. आता पांडवांच्या बाजूने स्वयं भगवान श्रीकृष्ण आहेत. मग विजय कोणाचा होणार? पांडवांचाच विजय होणार, का जिथं भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि इकडं अधर्माचं राज्य आहे, इकडं पराभव निश्चितच आहे. आज पुत्र असो किंवा अजून कितीतरी सैनिक असो, नारायण सेनासुद्धा असो. आणि ह्या युद्धामध्ये पांडवांचा विजय झालेला असतो. हे सगळं 100 कौरवाचे पुत्र मरतात, हे रथी महारथी सगळंच मरतात. आणि मग हा धृतराष्ट्र विचार करत बसतो, असं काय मी कुणाचं वाईट केलं आहे की माझे 100 पुत्र मारले गेले, माझं राज वैभव सगळं गेलं, असं मी कुणाचं काय वाईट केलं आहे. आणि त्याला असं जन्म असं म्हणजे नको वाटलं, म्हणजे वेळच वाटलं लागलं, माझं असं काय चुकलं, मी असं काय केलं, असं कुठलं कर्म ह्यातून घडलं. आणि मग तो भगवान श्रीकृष्णाला विचारतो, भगवंता बाबा, मी राजा आहे, आंधळा आहे म्हणतो, मी राजा आहे, आंधळा आहे, माझे 100 पुत्र मारले गेले, मला खूप दुःख होतं, खूप वाईट वाटते, माझं सगळं राजवैभव गेलं, असा मी कुठला गुन्हा केला आहे, असं मी कुठलं पाप केलं आहे. भगवान तुला बघायचं का म्हणतो. हो, मला बघायचं म्हणून. मग भगवान त्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि त्याला लास्टच्या 25व्या जन्मी घेऊन जातात. बघा, त्या जन्मामध्ये तो पारधी असतो. धृतराष्ट्र त्याच्यामध्ये काय असतो, 25व्या मागच्या पारधी असतो. आणि तारुण्यात त्याला शिकार करण्याची सवय असते तारुण्यामध्ये. आणि तो शिकारीला जातो जंगलामध्ये. त्या ठिकाणी 100 पक्ष्याची पिल्लं जस्ट जन्मलेली, म्हणजे जस्ट 1-2 असे, म्हणजे 4-5 दिवसाची, आठवड्यात समजा. आणि हा शिकारीला जातो आणि ते 100 पक्ष्याची पिल्लं जाळून मारतो. बघा, इथं त्याचा विवेक पण घसरतो. म्हणजे पिल्लं आहेत ना, विचार व्हायला पाहिजे, चांगला विचार व्हायला पाहिजे, बारीक विचार व्हायला पाहिजे. पण ते 100 पिल्लं जाळून मारतो. नेमकं त्यावेळी त्यांच्या आया येतात आणि ते आक्रोश करतात. कुठल्याच आईला बघवत नाही, कुठलाही पक्षी असो, माणूस असो, सरपटणारा प्राणी असो, पक्षी असो, कुठल्याच आईला आपल्या मुलाचा जन्म, आणि ते पण बाळ असताना होतो, लय दुःख होतं. त्यांनी आक्रोश केला आणि तिथं त्याला शाप दिला आहे. काय शाप दिला आहे की तू 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 राजा, तू जन्माला येशील पण आंधळा म्हणून जन्माला येशील. तुला 100 पुत्र होतील पण तुला ते दिसणार नाहीत. तुझ्याकडं राजवैभव येईल, राज सगळं येईल, आणि हे सगळं असताना तुझे 100 पुत्र तुझ्या देखत मारले तर तुला दिसणार नाही, तुझं राजवैभवसुद्धा जाईल. असा आक्रोश करून त्या पक्षीने त्याला शाप दिला होता. आणि मग त्याचं हे जन्मात झालेलं हे कर्म, हे प्रायश्चित्त त्याला आत्ता भोवायला आलं. म्हणजे बघा, तो म्हणतो मी मागच्या 24 जन्मात काय केलं. भगवंताला विचारतो, म्हणजे 25व्या वेळ झालेलं माझं हे कर्म, हे पाप किंवा मला आत्ता भोगायला आलं, तर मग मागं काय केलं. तर भगवान सांगतात की तू तुझ्या मनानं सगळं केलंस, तुझ्या मनाने सगळं, तुला मस्त राजा आवडलं, मग सगळं तू प्रगती केलीस, चांगले तुला येत गेलं आणि तुला मनुष्य जन्मसुद्धा मिळाला, पण तू तुझ्या मनाने केलंस. आणि जो मनाने करतो ना तिथं दुःखच आहे. इथं संत रीत खूप महत्त्वाचे आहे. भगवंताचं काय म्हणणं आहे, भगवंत कशाने तृप्त होईल, संत कशाने तृप्त होईल, या रीतीने जर गेलं तर हे दुःखाचं कारण समजतं.
बघा म्हणजे इथं कर्माचा संबंध म्हणजे किती किचकट गुंतागुंत आहे बघा. म्हणजे मागच्या 25व्या जन्मातलं आत्ता आलं ते भोगायला, ह्याचा कर्माचा संबंध आहे. दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर साधू महाराज एक आहेत. आता हे साधू महाराज हे परमार्थ म्हणजे संतरी समजून घेऊन परमार्थ एक उच्च लेवल आलेली व्यक्ती आहे बघा, उच्च लेवल आलेली व्यक्ती आहे. परमार्थ करू ना त्यांनी तर धृतराष्ट्रांनी स्वतःच्या मनानं केलं सगळं, त्यांनी परमार्थ केलेलं आहे आणि त्यांचे शिष्यगणसुद्धा भरपूर आहेत. परमार्थ करत असताना म्हणजे त्यांनी फक्त हे रीत समजून घेतली अनुग्रहाने प्रभूची आणि पुन्हा ते महाराज झाले, कीर्तनकार झाले. पुढचा जो विषय आहे थोडा त्यांचा घ्यायचा झाला, पण महाराज चांगले होते. महाराज काय चांगले होते तेव्हा त्यांचा शिष्यगण भरपूर होता. आणि मग असंच एक दिवशी सत्संग झाल्यानंतर संत शिष्यगण विचारतात, महाराज आता पुढं कसं काय व्हायचं, आमचं कसं काय व्हायचं. महाराज म्हणले काय चिंता करू नका, माझा ज्यावर्षी मृत्यू येईल, ज्यावर्षी मी जाईल, माझा मृत्यू येईल त्यावर्षी घंटा वाजला आणि मी घंटा वाजल्यानंतर स्वर्गात जाईल. मग हे सगळे साधक मंडळी शिष्य मंडळी खुश, म्हणजे आपण केलेली रीतसुद्धा बरोबर आहे. आणि मग महाराज शेवट दिवशी त्यांचा मृत्यू होतो, घंटा वाजत नाही. शिष्यगणाला प्रश्न पडतो, घंटा वाजली नाही, कसं काय झालं आपल्या महाराज, घंटा वाजली नाही. तिसरा दिवस गेला तरी घंटा वाजली नाही. मग ह्यांना प्रश्न पडल्यामुळं म्हणतात आपण आता कुठल्या तरी एका चांगल्या महाराजाला, चांगल्या महात्म्याला आपल्याला विचारलं पाहिजे ह्याचं कारण काय, कारण समजलं पाहिजे ना. मग ते असेच गेले पूर्ण महाराष्ट्रभर शोधलं, पण त्यांना काय असा महात्मा भेटला नाही. पण एकच महात्मा असा भेटला की जसे आपले श्रीपाद बाबा आहेत, की त्यांना जन्माचं म्हणजे जे काही मूळ आहे किंवा जन्माचं जे दुःख आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत, त्याचा जन्माचा फेरा कसं ही रीत त्यांना माहिती आहे. मग गेलेत बाबांच्याकडे. बाबांचं कार्य काय, विश्व कल्याणाचं कार्य. कुणी काय बोलले की चालेल लगेच निघून चाललं, विश्व कल्याणाचं कार्य आहे, अजून एका साधकाचं भलं, अजून एकाचा उद्धार. त्याकडून बाबा गेले, विचारलं कुठं बसले ते महाराज, म्हणले ह्या खुर्चीवर बसले होते. बरं महाराज मग ह्या खुर्ची बसले होते, मग कसा त्यांचा कुठल्या इंद्रियातनं त्यांचा मृत्यू झाला, तर म्हणे डोळा असा अर्धवट होता म्हणे, ह्या डोळ्यातनं गेला. बाबांनी ओळखलं की आता शेवटचा श्वास चुकलेला आहे, कारण ज्या अर्थी 9 इंद्रियातनं आपला प्रत्येकाचा मृत्यू होतो त्या अर्थी जन्ममरणाचा फेरा टळलेला नाही. हे फक्त महात्मेच जाणतात, संतच जाणू शकतात. बाबांनी ओळखलं आणि बाबांनी सांगितलं, बघितलं डोळा लावून, तर पुढे एक बोराचं झाड होतं आणि त्या बोराला ना असे टपोरे बोर लावले होते, खायच्या मूडमध्ये झालेली बोरं. बाबा म्हणले ते बोर आणा म्हणे. बोर आणलं, ते बोर कापायला लावलं. बघा हे तुमचे महाराज ह्या आळीत जाऊन बसलेत. बघा वासना, शेवटच्या श्वासाला जिथं सद्गुरू स्मरण व्हायला पाहिजे, बघा इथं मार्गदर्शनाची खूप गरज. त्यांनी परमार्थ केला, पण मार्गदर्शन सद्गुरूच्या म्हणजे सतत सानिध्याचे पाहिजे, समर्पणाचा जो भाव पाहिजे ते कुठंतरी कमी पडला असावा. आणि म्हणून शेवटच्या श्वासाला ती वासना निर्माण झाली आणि महाराजचं रूपांतर एका फ्रॅक्शन ऑफ सेकंद, काय तिथं लागत नाही, ज्या क्षणी शेवटच्या श्वासाला जे स्मरण झालं तिथं लगेच जावं लागतं. आणि महाराज कुठे गेले, वासनेमुळे बोरात गेले. पण महात्मे भेटल्यामुळे महात्म्याने त्यांना सांगितलं ती बोर कापा आणि म्हणे ती आळी टाका नदीमध्ये. आणि जेव्हा आळी नदीमध्ये टाकली तेव्हा घंटा वाजल्याने महाराज स्वर्गात गेले. बघा म्हणजे महाराजांचं म्हणजे बोलणं सुद्धा कसं होतं, आता स्वर्गाचं ऐश्वर्य काय तिथं देव ना, आता ही तर ही योनी आली, इथं सुद्धा जन्ममरण म्हणजे इच्छा तरी काय पाहिजे, इच्छाच काय नको ना, फक्त माझा श्वास, मला सद्गुरू स्मरण झालं पाहिजे, मला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे, हा एकच भाव पाहिजे. आणि असं तरी महाराज हे वासनेमध्ये अडकले, पुन्हा त्यांचा दुसरा जन्म मिळाला. म्हणजे वासनेमुळे किती अधोगती होते. एकनाथ महाराज म्हणतात जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. बघा म्हणजे कसं आहे, संतांचे मेघ, संतांचे शब्द, संतांचे ओव्या एकदम परफेक्ट आहेत, अंतिम सत्याकडे घेऊन जाणार आहेत. इथे बोध करून घेत असतो, बोध. आपण तो बोध फक्त ऐकून सोडून देतो. आणि मग इथं अधोगतीची लक्षणं आहेत. वासना म्हणजे काय, अधोगती. बघा संतांचे गुण भगवत बाबा प्रकरण आलं आहे संतांच्या गुणमध्ये. जसा प्रत्येक जीव हा आत्मा असतो, काय प्रत्येक जीव हा आत्मा असतो, पण वासनेच्या आहारी गेल्यामुळं त्याची कशी घसरण होते. प्रत्येक जीव हा आत्मा असतो, पण वासनेच्या आहारी गेल्यामुळे त्याची कशी घसरण होते, तो आत्म्याचा आत्माराम होतो. बघा वासना आहारी म्हणजे कसं अधोगती चालू होते. म्हणजे आता इथं आत्माराम म्हणजे आत्म्याचा आत्माराम झाला. म्हणजे आत्मा हे तत्व आहे, 50% तत्व आहे, आणि राम ही उपाधी आहे. म्हणजे ते ऑर्डरवरत आहे, म्हणजे 50% तत्व आणि 50% उपाधी. आता संत महात्मे किंवा महापुरुष काय करतात की या तत्वाचा आणि इव्हन या उपाधीचा उपयोग विश्व कल्याणासाठी कार्यासाठी करतात. जिथं विश्व कल्याणाचं कार्य, जनहिताचं कार्यासाठी करतात. पण जेव्हा त्यांना असं समजतं इथं उपाधी चिटकते, उपाधीला सोडून देतात. पण आमच्यासारखी माणसं काय करतात, वासनेच्या हारी गेल्यामुळे आम्ही त्या उपाधीमध्ये अडकून बसतो. तेव्हा मग पुन्हा आत्मारामचा गंगाराम होतो.
आता गंगाराम म्हणजे इथं तत्व काहीच नाही, पूर्ण उपाधीवरती आलं. बघा वासनेची म्हणजे वासनेमुळे किती घसरण होते जीवाची, आणि समजत नाही वासनेमुळं काय काय होऊ शकतं. आमचा गंग्या, आता गंग्या म्हणजे पूर्ण वासनात म्हणजे इथं 100% आहारीच, दुसरं काहीच नाही. गंग्या लागला कुठं? गंगीच्या नादाला, प्रकृतीच्या नादाला लागला बघा. म्हणजे आणि इतका लागला त्या व्यसनच लागलं त्याला. गंगीशिवाय दुसरं काय तिला सुचतच नव्हतं. काय उठसूट गंगी, उठसूट गंगी. आणि स्वतःचे आईवडील विसरला, ज्यांनी जन्म घेतला, भाऊ विसरला, सगळे नातेवाईक विसरला. कोणासाठी? फक्त गंगी. म्हणजे बघा म्हणजे कसं व्यसन लागतं माणसाला वासनेच्या आहारी गेल्यामुळं. आणि मग ते पुढं स्टोरी अशी आहे की शॉर्टमध्ये सांगतो की ती गंगीवर त्याचं एवढं प्रेम पडतं. मग गंगी म्हणते त्याला, असं सहज म्हणते, गंगीच्या मनात सांगत तू माझ्यासाठी काय करू शकतो, तुझ्यासाठी काय पण वाटेल ते, प्रेमासाठी वाटेल ते. मग गंगी म्हणते की तू तुझ्या आईचं मला काळीच देऊ शकतो का? हां, त्यात काय म्हणतो सहज. आता गंगीच्या डोक्यात हा प्रश्न नाही, विचार पण नाही म्हणत, फक्त तिने भाव व्यक्त केला. हा लगेच गेला पळत पळत, चाकू सुरा घेतला, आईला आडवं पाडलं, काळीच काढलं. काहीच वाटलं नाही आई, जन्म देणारी आई, काहीच वाटलं नाही. काळीच काढलं आणि हा चालला पळत. टार्गेट काय? गंगी. पळत 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 चालला. आता हे काळीच गंगीला दाखवायचं आणि गंगीला खुश करायचं एवढं त्या डोक्यात. पळताना मध्ये त्याला पाय अडकून पडतो बघा, त्या गडबडीमध्ये, गंगीची गडबड, आणि पडला. तेव्हा ते काळीच काय म्हणते, बाळा लागलं काय रे, अशी धावपळ करू नको. बघा आईचं प्रेम बघा. ह्याला काहीच नाही, याचं ह्याला काहीच नाही, डोक्यात फक्त गंगी. गेला तसं उचललं, पळत पळत गेला, दिलं गंगेजवळ. त्याला वाटलं तर गंगी खुश होईल. गंगीने बघितलं आणि गंगीला शॉकच बसला. अरे काय तू निर्दयी माणूस आहेस, किती क्रूर माणूस आहेत, किती कपटी माणूस आहेत, तुला आईचं काहीच वाटलं नाही. मला म्हणे तुझ्यावर लग्न नाही करायचं, तू जर तुझी वृत्ती अशी आहे तर तुझी मुलंसुद्धा उद्या माझं काळीच घेतील. बघा वासनेच्या आहारी गेल्यामुळे काय झालं. मग इथं महत्त्वाचं काय म्हणजे ह्या गंग्याला आईसुद्धा कळली नाही. ज्याला आईचं काळीच कळतं ना, ज्याला अंतःकरण कळतं ना, तो खरा साधक. आईचं काळीच, आईचं अंतःकरण म्हणजे हे संत महात्म्याचं अंतःकरण आहे. तेच आपल्याला ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून तो कसाही असो पण त्याच्यावरती परिणाम करून किती जड बुद्धीचा काही असो त्याला जन्ममरणाच्या वेळेतून बाहेर काढतात. म्हणून ते संत आहेत. बघा इथं चांगला विचार म्हणजे वासनेच्या आहारी गेल्यामुळे किती अधोगती होते. मग आमचे श्रीपादराव म्हणायचे काय, वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो, वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. मग वासनेत परिवर्तन का होत नाही बाबा? प्रत्येक कीर्तनात प्रवर्तन छट्टी टोकून सांगायचे काय, वासनेमध्ये परिवर्तन का होत नाही, का चांगला विचार होत नाही, का बारीक विचार होत नाही, का सूक्ष्म विचार होत नाही, किती वेळ लागतो परिवर्तन करायला, का रीत समजून घेत नाही. रीत सांगणारे पण मूर्ख आहेत आणि ऐकून घेणारे पण तसे आहेत. बाबा ओरडून सांगायचे रीत कळली तर काही अवघड नाही, सर्वाहूनही सोपी आहे. बाबा जीव तोडून सांगायचे. मग काय रीत? बाबा सांगायचे आत्मशोध, आत्मबोध, आत्मकल्याण, विश्वकल्याण या टप्प्याने घेऊन जाणार रीत बाबा सांगायचे. यासाठी मात्र तुम्हाला संतांना भजावं लागेल. यासाठी तुम्हाला पहिलं सद्गुरूला जाणून भजलं पाहिजे. जाणत्याला जाणून भजलं, समजून भजलं म्हणून जाणतेने गुरु भजे. काय सांगायचे बाबा? जाणतेने गुरु भजे. तर जाणत्याला जाणून भजलं तर तुम्हाला सद्गुरूचा शोध होईल, सद्गुरूचा शोध होईल. ते ज्ञान तुम्हाला मिळेल. कोणतं ज्ञान? ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणिया त्यामुळे संताया भजावे सर्वस्वसी. असं ते ज्ञान फक्त संतांच्याकडे आहे. ते ज्ञानाचं भांडार आहेत. त्यांना विश्वातल्या सर्व गुणाचं ज्ञान आहे. नवे नवे ईश्वराला ते सर्व बाजूने जाणतात. ईश्वराला परिपूर्णतेने जाणतात सर्व बाजूने. म्हणून जाणत्याला जाणून बस सांगितले, म्हणून संतांनाच बघायला सांगितले. आणि मग तुम्हाला संतांच्या मार्फत सद्गुरू अनुग्रह, प्रबोध, सत्संग, सद्गुरू भजन आणि सद्गुरू सक्रिय सहभाग या गोष्टींना आपण गेलो तर बरोबर ती रीत सापडते. पण आता ह्या ठिकाणी संतांना ओळखायचं कसं? बहु अवघड आहे संत भेट. या कलियुगामध्ये संतांना ओळखणं खूप अवघड आहे. खूप अवघड आहे म्हणजे खूप अवघड दुखणं आहे. पण आमचं नशीब एवढं चांगलं आहे की आम्हाला संतांची सहज भेट झाली, सहज. आणि पुढं अजून एवढं चांगलं की आम्हाला संत सच्चिदानंद श्रीपाद बाबा हे सद्गुरू म्हणून भेटले बघा. आणि त्यांच्याकडून आम्हाला अनुग्रह प्रबोध मिळाला. आणि मग तेव्हा बाबा सांगायचे, भाऊ ताई हा विषय प्रयोजन समजून घ्या, कर्माचा संबंध समजून घ्या, चांगला विचार करा, बारीक विचार करा. बघा महात्मे जीव तोडून सांगायचे, ताई भाऊ एवढं माळ घ्या, नाम घ्या, समजून घ्या, तुमचा जन्ममरणाचा फेरा चुकेल, तुम्हाला कुठलंही दुःख यायची गरज नाही. बाबा जीव तोडून सांगायचे. का? बाबांच्याकडे हे आत्मतत्व, अनादिकाळचं आत्मतत्व होतं.
त्यांना कालगतीचं ज्ञान होतं, त्यांना गीतेचं परिपूर्ण ज्ञान होतं. बाबांनी कधीही जातीभेद धर्ममत केला नाही. प्रपंच गोष्टीला कधी त्यांनी स्थान दिलं नाही. मठादेपासून आणि आश्रमापासून बाबा नेहमी दूर राहिले, कारण ते उपाधी आहे. कधीच बाबा त्याचं हे केलं नाही. म्हणून असे महात्मे आम्हाला भेटले आणि आम्हाला अनुग्रह पोहोच मिळाला, आमचं कल्याण केलं. म्हणून अशा महात्म्याला नमन करावं तेवढं कमी आहे. आणि बाबा जेव्हा असे खेडेगावातून जायचे, हा विषय भाऊ समजून घ्या, हा प्रोजेक्ट समजून घ्या. म्हणजे वेळ काय बघत नाही. तुम्ही वारकरी संप्रदाय बघता ना, वारीला आलं पाहिजे माळ घालण्यासाठी, किंवा मोठा वैष्णव मेळावा पाहिजे माळ घालण्यासाठी. बाबा प्रत्येक खेडेगावामध्ये सायकलनं, चालत, कधी गाडीनं, कधी एसटीनं सगळा प्रवास करायचे आणि हा विषय प्रयोजन समजून सांगायचे. एकदा बाबा एका साधकाच्या घरी गेले, ते रात्री मुक्काम होता आणि सकाळी एक रात्री बाबांचं कीर्तन प्रवचन ऐकलं आणि एक साधकाला बाबाकडनं माळ घालायची झाली. तो सकाळी झाला 7ला. बाबा असे टॉयलेटला चालले होते चिंपाट घेऊन आणि ते आले साधक, बाबा मला माळ घालायची. मी तुमचा रात्री विषय ऐकला, मला खूप चांगलं वाटलं, मला लगेच माळ घालायचे. बाबा म्हणले लगेच घालायचे? हो बाबा मला लगेच घालायचे. बाबाने तेच चिंपाट, काय तुळशी माळ वेळ काय नाही, तिथलंच बाजूचं पान काढलं, लगेच अनुग्रह. बघा कसे महात्मे असतात. आणि चिंतन करून घेतलं, म्हणजे काय वेळ काळ लागला का? असे महात्मे कुठं आहेत? आज आपण ज्ञानेश्वर माऊलींचा, तुकाराम महाराजांचा विषय घेतो, ते श्रेष्ठ आहेत, ते प्रश्नच नाही. ज्ञानेश्वर गागात ग्रंथ लिहिला, गाथा लिहिली, प्रश्नच नाही. पण आज हा परमार्थ गावागावामध्ये जाऊन, खेड्यापाड्यामध्ये जाऊन, प्रत्येक घराघरामध्ये जाऊन सांगणारा हा पहिला महात्मा असेल. भाऊ का विषयपर्यंत समजून घ्या, कर्माचा संबंध समजून घ्या. सत्संग चुकू नका म्हणाले. सत्संगामध्ये खूप ताकद आहे. सत्संग हा एक पर्वकाळ आहे. सत्संगामध्ये तुमचा साधक भाव जागृत केला जातो. तुमच्या अवगुण तुम्हाला समजायला लागतात. तुमच्या इंद्रियाला वळण पाडलं जातं. म्हणजे बघा एक म्हणजे बाबांचा इंद्रियावरती लय जोर राहायचा. भाऊ इंद्रियाला वळण पाडायचं, भाऊ इंद्रियाला वळण पाडायचं. म्हणजे सत्संगामध्ये किती सामर्थ्य आहे. बाबा पटवून द्यायचे आणि बाबा सांगायचे, बाबा भाऊ ताई एक कर्मफळाच्या आशेत बाळगू नकोस, त्याच्यावर थोडं दूर राहा. तुझ्या हातनं निर्धारित निष्काम कर्म झाली पाहिजेत, तर चांगला विचार कर. म्हणजे बघा काय महात्मे सांगायचे. म्हणजे नामाचं महत्त्व कसे पटवून द्यायचे. जो नाम घेतो ना, जो नाम घेतो आणि या नामाचा उपयोग फक्त जन्ममरणासाठी करा. बाबा सांगायचे काय, या नामाचा उपयोग फक्त जन्ममरणाची समस्या सोडण्यासाठी करायचा. जर तुम्ही प्रापंचिक गोष्टी करतात तर बाबा म्हणायचे भामटात, त्याची अधोगतीच आहे, त्याचं पतनच होईल. काय म्हणायचं बाबा, जर ह्या नामाचा उपयोग जर प्रपंचासाठी केला, पोट भरण्यासाठी असेल, तर तो भामटा. बघा बाबांनी आपल्याला अगोदरच बोध केलेला आहे. ठेवून या हात कुरवाळा माता, सांगितली की न करावी चिंता, असा बोध केलेला आहे. पण आम्हाला आत्मपरीक्षण करता येत नाही, आम्हाला समजत नाही. बाबा म्हणतात की ज्यांनी नाम घेतले, जो नामाशी सन्मुख आहे, त्याच्या सर्व प्रापंचिक समस्या महात्म्याने कधीच दूर केल्या आहेत, आपल्यालाही समजत. जो नाम घेतले, जो नामाशी सन्मुख आहे, त्याच्या सर्व प्रापंचिक समस्या सहज दूर केलेल्या असतात, कळत सुद्धा नाही. म्हणून बाबा सांगा, तुम्ही नाम घ्या, नामाशी सन्मुख राहा. तुम्ही जर नामाशी सन्मुख राहिला तर तुमचं जन्ममरणसुद्धा टळेल, तुमची कर्म अशी चळून जातील, तुमची भवरोगापासून मुक्तता होईल. बघा कशी सांगायचे, भवरोगापासून मुक्तता होईल. एक हरीचे नाम सर्व रोगावर अमृत आहे म्हणे बाबा. एक हरीचे नाम सर्व रोगावर अमृत आहे. म्हणून बाबा सांगायचे, नाम घ्या, तुमचा देहसुद्धा पवित्र होईल या नामाने. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, दो वजित अचित सर्व काळ. म्हणजे ज्याचा देह पवित्र आहे, जी वाणी पुण्यवंत आहे, त्याच्या मुखात भगवंताचं नाम असणार आहे. माऊलीसुद्धा काय म्हणते, हरिपाठमुखी मुखे जरी गाय पवित्र देह त्यांचा. म्हणजे माऊलींचा पण बोध तोच आहे, तुकाराम महाराजांचा बोध तोच आहे आणि बाबांचा पण बोध तोच आहे की या नामाने हा देहसुद्धा पवित्र होतो. पण जर नाम घेऊन नामाशी सन्मुख असेल तर बाबा म्हणायचे काय, हा नर पापिया. नाम घेतले पण नामाशी सन्मुख नाही, विन्मुख झाला आहे. काय विन्मुख, सन्मुख व्हायला पाहिजे, विन्मुख झाला आहे. म्हणजे नाम घेतलं, महात्मे तिकडं ना हा इकडं, आपला पुन्हा प्रपंच चालू आहे, काही संबंधच नाही. म्हणजे काय झाला, तो नामाशी विन्मुख, तो नर पाप्या. अशा माणसानं कितीही दिंड्या काढल्या, कितीही वाऱ्या केल्या, कितीही परमार्थ केला, कितीही सप्ते भरवले, कितीही वैष्णव मिळवले, बाबा माहिती व्यर्थच. ह्याच्या हातनं का होईल, पापच होईल. या हातनं का होईल, अवलंबरच होईल. म्हणून एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, बाबळावारी मुंगळा घाली गेलं जा रे तैशा यांच्या पंढरीच्या वाऱ्या. बघा कशी बेक मारली संतांनी. म्हणजे म्हणून नामाशी नेहमी सन्मुख असायला पाहिजे. बाबा म्हणायचे की ह्या नामाने तुम्हाला आत्मसाक्षात करता आला पाहिजे, तरच तो माणूस काय आत्मसाक्षात करून घेतला तर तो माणूस. जर या नामाचं पुन्हा जर पोटापाशी असेल तर तो भामटा बाबा नाही.
पोटामध्ये कसं भामटा. मग दादा कोणते एक गाणं आहे, माणूस काय आणि गाढव काय, जाईल तिथं ढॉंग करते, लगीन करायचं स्वांग करते. बाबा म्हणायचे जर परमार्थात येऊन जर ढॉंग करत असेल, स्वांग करत असेल तर याचं पतनच आहे, याची अधोगतीच आहे. चुकलिया वर्म पुन्हा फेरा पडे. बघा कसं मी काय, चुकलिया वर्म पुन्हा फेरा पडे. मग बाबा सांगायचे, बाबा हे जन्ममरणाचं पाप आहे ना, हे सगळ्यात मोठं पाप आहे. बाकीची पापं छटाक आहेत, ती अशी येतील जातील, पण जन्ममरणाचं पाप हे सगळ्यात मोठं पाप आहे. आणि हे पाप आपल्याला घालवायचं म्हणून कर्माचा संबंध समजून घ्या, विषय प्रयोजन समजून घ्या. बाबा सांगायचे संतवाचं भांडवल समजून घ्या. जो संतांचं भांडवल समजून घेत नाही, कर्माचा विषय प्रयोजन समजून घेत नाही, कर्माला समजून घेत नाही आणि परमार्थाचा पाया समजून घेत नाही, तो बाबा म्हणायचे हे अधोगतीचं लक्षण आहे. इथं काय, हे अधोगतीचं लक्षण आहे. बाबा जीव तोडून सांगायचे, बाबा भाऊ परमार्थाचा पाया समजून घे, संतांचं भांडवल समजून घे, या उपाधीमध्ये अडकू नको. उपाधी हे तुला जन्ममरणामध्ये अडकवणार आहे. बघा म्हणजे काय महात्मा सांगतात. इव्हन ज्ञानेश्वरी अध्याय 14 ओवी क्रमांक 4 भगवान सुद्धा अर्जुनाला म्हणतात, हे सर्व जीव ह्याची जननी ही अविद्यारूपी प्रकृती आहे. काय म्हणतात, ह्या योनीत म्हणजे सगळ्या येणारे जीव ह्याची जननी ही अविद्यारूपी प्रकृती आहे. बघा म्हणजे जन्माची जन्मी अविद्या आहे. आणि ह्या अविद्येमुळे माणसाला जन्माला यावं लागतं आणि भोग भोगावं लागतं. मग ही संकट दुःख येतात. म्हणजे बघा कसं म्हणजे जन्माला यावं लागतं आणि भोग भोगावे संकट येतात. मग इथं संकट आले गेले की माणूस हादरतो, घाबरतो. जर इथं महात्म्याच्या रीतीमध्ये असलात तर महात्मे सांगतात, कोणतेही संकट येऊ, कोणतेही वादळ येऊ, कोणतेही सुख येऊ, दुःख येऊ, त्याला फक्त वेलकम करायचं, स्वागत करायचं, त्याचा स्वीकार करायचा. त्याच्यामध्ये चांगला असेल वाईट असेल त्यामध्ये परिवर्तन करून घ्यायचं. काय सांगतात महात्मे, ह्याच्यामध्ये दुःख कोणते हो, सुख कोणते हो, कोणतेही संकट असो, ह्याच्यामध्ये परिवर्तन, चांगल्यामध्ये परिवर्तन करून घ्यायचं. म्हणजे असेल ते वादळ पण त्याचं शीतल वाऱ्यामध्ये रूपांतर करायचं. बघा म्हणजे इथं त्रागा करून घ्यायचा नाही, इथं विवेक जागृत करायचा, चांगला विचार करायचा आणि सुखाचं असेल दुःखाचं असेल त्याचं परिवर्तन करून सुखामध्ये त्याचं परिवर्तन करायचं, म्हणजे चांगल्यामध्ये परिवर्तन करायचं. तर इथं संतांचं मार्गदर्शन आवश्यक आहे. बघा म्हणजे ही कला आहे. आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर जसा एक भिकारी असतो, भिकारी आपल्या घरी येतो ना, आपल्या डोक्यामध्ये भिकारी म्हटलं की वेगळीच भूमिका असते, तिरस्काराची भूमिका. कारण त्याचे ते कपडे, तो काही कष्ट नाही करत नाही, मग असा मागतो, हे प्रत्येका डोक्यात फिट बसलेलं असतं. तू भिकार येतो आणि भीक द्या म्हणतो, तर हा काय करतो, पुढं जा, हेट म्हणजे गरज नसताना, अरे बाबा तू नाही तू दिला तर तू पुढं जाणारच आहे ना, उगाच हेट करायचं, उगाच तिरस्कार करायचा, कशाला आला आमच्या घरी, उगाच त्रागा करून घ्या जीवाला. आणि मग तू दुसऱ्या घरी जातो, त्या बाजूला भावाच्या घरी जातो, तिथं तो म्हणतो की भाऊ मला भीक द्या, भीक वाढा. माझं मागच्या जन्मामध्ये मी कोणाला भीक दिली नाही. काय म्हणतो तो, मागच्या जन्मामध्ये मी कोणाला भीक दिली नाही, माझ्याकडे अन्नदान झालं नाही, माझ्याकडे पुण्यदान काम झालं नाही, म्हणून माझ्यावर ही वेळ आली. बघा तो काय म्हणतो, आता इथं बोध करून घ्यायचा आहे. दुसऱ्या भावानं बोध करून घेतला, लगेच भीक वाढली त्याला. पण हा तो ऐकत होता, कोण, पहिलावाला. काय म्हणतो तू म्हणतो ना की माझी अवस्था अशी झाली आहे की मागच्या जन्मामध्ये मी काय केलं, कोणाला भीक वाढली नाही, कोणाला अन्नदान केलं नाही, कुठलं दान केलं नाही, म्हणून ही माझी अवस्था आली. भाऊ तू तरी शाना हो. मग ह्याला ठेच लागते. मग हा जरा चांगला विचार करतो, मग इथं बारीक विचार करतो आणि म्हणतो आपलं काहीतरी चुकते, आपण सुद्धा हे करायला पाहिजे. मग बघा इथं बोध करून घ्या, मी जे वाईट असेल त्याच्यामध्ये परिवर्तन करायचं, चांगल्यामध्ये परिवर्तन करायचं. इथे थोडंसं जर आपल्याला हे सहज करता येतं, फक्त संतांचं मार्गदर्शन हवं असतं, थोडा विश्वास, थोडी लीनता, नम्रता, थोडी सहनशीलता पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, विश्वास तो देव देणं धैर्यला भाव. विश्वास पाहिजे ना. पण काय मंडळी अशात की शंका, कुशंका, त्याचं समाधान होत नाही. अशा लोकांना अज्ञानी म्हटले, समाधान कधी होत नाही. जे ज्ञानी असतात ना ते बरोबर विश्वास ठेवतात, ते बरोबर कॅच करतात की ह्या आपल्या वाटेला हा भोग आला आहे आणि आपल्याला ह्यामध्ये परिवर्तन करायचं आहे, हे बरोबर कॅच. पण जो अज्ञान असतो ना, तो नुसतं ह्याच्यामध्ये संख्ये कुशंकेमध्ये आणि मग ते दुःखाच्या ह्याच्यामध्ये गुरफटतो आणि मग त्याला जन्ममरणाचा फेरा फिक्स आहे. ज्ञानी काय करतो, कन्व्हर्जन करून घेतो. बघा म्हणजे चांगला विचार करतो आणि दुःखाचं परिवर्तन सुखामध्ये, आनंदामध्ये करून घेतो. मग ही साधुसंतांची कला जी आहे हे तो आत्मसात करतो. मग त्यांच्या मार्गदर्शनामध्ये, त्यांच्या आचरणाने तो वागत असतो. कोण, हा ज्ञानी माणूस, म्हणून त्याला कोणती अडचण येते. म्हणजे ही जी कला जर असेल प्रत्येक माणसाकडे, तर बाबा सांगतात की तुम्हाला शांबालेला सुद्धा जाता येतं. अशी कला केली तर चांगल्याचं भोग कुठलाही असो कन्व्हर्जन करता येतं. बरेच म्हणजे अजून एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर जेव्हा समुद्र जेव्हा खवळलेला असतो ना, आणि आपण जेव्हा समुद्राच्या ठिकाणी पिकनिकला जातो भेटायला,
समुद्राला आणि मग तिथं लाटा उसळतात ना बघा. मग जर एखाद्या कोणाला हुकी आली आपल्याला आंघोळ करायची तर महात्मे म्हणतात तर तुम्हाला आंघोळ करायची असेल तर त्या लाटेला प्रतिसाद द्यायचा, प्रतिकार करायचा नाही. प्रतिकार केला तर ती लाट घेऊन सुद्धा जाऊ शकते. आणि जर प्रतिसाद दिला कुठल्याही संकटाला, कोणत्याही लाटेला जर प्रतिसाद दिला तर तुमची आंघोळी मस्त होईल आणि तुम्हाला त्रास होणार नाही. आणि जर तुम्ही प्रतिकार केला तर ते खवळतो समुद्र आणि तुम्हाला घेऊन पण जाऊ शकतो. बघा म्हणजे इथं पण कन्व्हर्जन आहे. दुःखाचं वाईटाचं कन्व्हर्जन चांगल्यामध्ये करायचं. दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जो दोन नद्या जेव्हा संगम होतो, जेव्हा पाण्याची गती वाढते तो भोवरा तयार होतो. आणि त्या भोवऱ्यामध्ये एखादा माणूस सापडला बघा, जर एखादा भोवऱ्यामध्ये माणूस सापडला त्याला वाटलं मी पट्टीचा पोहणार आहे आणि त्याचा प्रतिकार केला, तिथं काय केला, पोहण्याचा प्रयत्न केला, प्रतिकार केला तर त्याला दोन घुसवून गुंतळून मारते आणि मग बाहेर फेकते. पण ज्यानं प्रतिसाद दिला, ज्याने भगवंताचं स्मरण केलं, प्रतिसाद दिला तर त्याला एकदा दोनदा बुडवेल आणि सहज नदीकरण टाकेल. प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. म्हणजे इथं काय आहे की कुठलाही भोग असू दो, कुठलंही संकट असू दो, कोणतीही लाट होतो प्रपंचामध्ये असू यामध्ये, इथं कन्व्हर्जन करता आला पाहिजे. ही कला संतांकडून आपल्याला प्राप्त झालेली आणि ह्याचा कलेचा उपयोग करता आला पाहिजे. आणि म्हणून बाबा म्हणतात की ह्या कलेचा जो उपयोग करतो त्याला श्याममलेचा रस्ता सोपा आहे. अवघड आहेच पण सोपा पण आहे. बघा आता श्याममलेला जायचं म्हटलं तर तिथं पण काही अटी असतात. जसं प्रपंचामध्ये किंवा व्यवहारामध्ये आपल्याला समजा आता मला अमेरिकेला जायचं आहे तर मला इथला भारतातला पासपोर्ट पाहिजे, आणि अमेरिकेला जायचं मग तिथला विजा पाहिजे. मग विजा काढण्याच्या काय अटी आहेत किंवा पासपोर्टसुद्धा काय अटी आहेत ना. पासपोर्ट काढण्याच्या अटी काय आहेत, मग भारताचा नागरिक पाहिजे पहिला आणि माझ्याकडे आधार कार्ड पाहिजे तर मला पासपोर्ट इजिली मिळतो. आणि विजा काढण्यासाठी मग त्या देशातल्या अटी आहेत की तुम्हाला पासपोर्ट पहिला पाहिजे, तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन कॅरेक्टर चांगलं पाहिजे, तुमचं बँक बॅलन्स डबल पाहिजे. म्हणजे इथून भारतातून अमेरिकेला जायचा खर्च, तिथून रिटर्न यायचा खर्च जो विमानात असेल आणि तिथं राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च, हे सगळं पकडून जो काय खर्च होईल त्याच्या डबल तुमच्या खात्यावरती ती रक्कम पाहिजे. तेव्हाच तुम्हाला विजा मिळतो. बऱ्याच वेळा विजा आणि कारण विचारलं कोणत्या कारणासाठी तुम्ही देश देत आहे आणि ते कारण पटलं तर तिथं विजा सँक्शन होतो. बऱ्याच वेळा विजा कॅन्सल पण रिजेक्ट पण करतो. 2-3 वेळा विजा रिजेक्ट होऊ शकतो. हे जसं व्यवहारामध्ये आहे तसं अध्यात्मामध्ये श्याममले सणासाठी अटी आहेत. तर ह्यासाठी श्याममलेत किंवा परामध्ये अटी काय आहेत तर ही पासपोर्ट म्हणजे काय की ही अनुग्रह आणि प्रबोध ही रीत जी आहे, संतांची जी रीत आहे ही रीत समजून घ्यायला पाहिजे. ज्यानं अनुग्रह करून घेतला आहे, ज्याला प्रबोध झाला आहे, जो सत्संग अटेंड करतो आहे त्याला इथं पासपोर्ट मिळू शकतो. बघा म्हणजे ही अट्ट काय आहे, अनुग्रह प्रबोधाची अट्ट आहे. मृत्यू लोकांना पासपोर्ट त्याला मिळू शकतो. आता हे जरा थोडं सोपं आहे पण श्याममलेला विजा मिळणं खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. म्हणजे इथं तो पट्टीलाच पाहिजे, निधल्याचा परमार्थ करणारच पाहिजे. अशा महात्म्यात जर त्याला सद्गुरू सांगितलं लाभला असेल तरच त्याची वाटचाल तिकडं सद्गतीने होऊ शकते. म्हणजे अवघड गोष्ट आहे ती. पण तरीसुद्धा महात्मे सांगतात तर ह्या रीतीनं गेला तर तुला शेवटच्या श्वासाला विजा मिळू शकतो. मग काय रीत आहे संतांची विजा मिळण्याची? जसं बँक बॅलन्स सांगितलं की व्यवहारामध्ये डबल पाहिजे, तसं इथं पुण्यसुद्धा डबल पाहिजे. काय पाहिजे? पुण्यसुद्धा डबल पाहिजे. पहिलीच रीत अशी की बाबा की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर ठरलेल्या वेळेत नित्यनियमित सद्गुरू भजन एकनिष्ठेने, प्रेमाने, आवडीने जर करत असाल, सद्गुरूचा जय जयकार करत असाल तर तुम्हाला पहिला टप्पा सोपा जाईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये सद्गुरू कार्यात सक्रिय व्हायचं म्हणजे काय करायचं? पुण्य वाढवायचं. आता हे पुण्य कसं वाढवायचं तर म्हणून निसर्ग संवर्धनाचे कार्य आहे, विश्वकल्याणाच्या कार्यामध्ये सहभाग घ्यायचा. आता विश्वकल्याणाच्या कार्यात माणसं सहभागच घेत नाही किंवा काय सहभागी लोक घेतात विश्वकल्याणाच्या कारणानिमित्त, मग ते झाडं लावतात, फोटो काढतात, फोटो काढले काम संपलं सगळं, पैसे बाने घेऊन मोकळे. पण इथं परमार्थामध्ये असं नाही आहे. तुमचा भाव काय? खड्डा काढताना भाव काय? झाड लावताना भाव काय? निष्काम भावावरती का सकाम भावावरती आहे? जसे तुमचे खड्डे वाढतील किंवा जसं तुमचे झाडं वाढतील आणि ते झाड लावतं जेव्हा प्रेमप्रक्षेपण केलं की नाही, मग आता किती समजा 5,000 तर म्हणजे तिथं पुण्य तुमचं डबल होतं. जसं तुम्ही झाडात लाव जाल आणि झाडं लावून नुसतं चालणार नाही, त्या झाडाचं गवत, झाडाला पाणी, ते 5 वर्ष ते झाडं सांभाळणं केलं म्हणजे ते झाड आनंदाचा स्रोत झालं, म्हणजे त्याच्या मुळापर्यंत गेलं पाणी म्हणजे ओरिजिनल, तर तुमचं पुण्याचं बॅलन्स वाढतं. बघा म्हणजे कसं, म्हणजे हे आणि हे जे पोलीस व्हेरिफिकेशनचं पाडा ना, तर महात्मे काय करतात, हे शेवटच्या स्वतःला चेक करतात त्याने कुठल्या भावावरती कर्म केले, ह्याच्यामध्ये काय फोटो काढण्याचा भाव होता का, अंतरंगातला भाव होता का, सद्गुरूच्या मार्गदर्शनामध्ये यानं कार्य केलं आहे का, असं सक्रियता पाहिजे. म्हणजे इथं सद्गुरू भजन आणि सद्गुरू कार्यात सक्रियता या 2 गोष्टीचं काउंटिंग केलं जातं.
तेव्हा विजा हा शेवटच्या श्वासाला महात्मे द्यायचं का नाही द्यायचं ठरतं. बघा म्हणजे इथं कसं आहे बघा, म्हणजे जन्ममरणाचा जो आपण म्हणतो ना फेरा चुका शेवटच्या श्वासापर्यंत, म्हणजे आपली भक्ती, आपला हा जो गाडा आहे परमार्था, म्हणजे जन्मल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला प्रयत्न करावा लागतो. तेव्हा कुठं श्यामबाल्याचा विजा मिळू शकतो. मग आपण श्यामबाल्यातनं पुन्हा मृत्यूलोकात जे संत महात्मे जातात येतात तसं होण्याची शक्यता सांगितली बाबांनी. पण ह्या रीतीने गेलं तरच बघा, म्हणजे कसं आहे इथं मग देवाची नियत आणि माणसाची नियत ओळखता येत नाही आपल्याला. जी माणसं असतात ना, माणसं काय धरला हरी धरला काय गाढवाचे पाय, आडला हरी धरी गाढवाचे पाय, असं माणसं. म्हणजे संकट आलं तर देवाचा दावा करायचा, अडचण आली तर देवाचा दावा करा. आपण बघतो ना गावाकडे किती मग नवस कर, ह्याला कर, त्याला काय अडचण. मग देव काय बघतो की बाबा हे अडचणीवेळेस फक्त हाका मारते, बरे त्याला काय तर देईल, पण ह्याची संकट वाढवतो. नंतर काय करतो भगवान, संकट वाढतो. पण जो भक्त काय, जो देवाची नियत जाणतो, तो कधी देवाला काय मागत नाही, देवाला कधी मागत नाही, म्हणजे मागणंच जिरो त्याचं. असा भक्त तो देवाची नियत होतो. मग देव जरी त्याचं प्रापंचिकचं नुकसान म्हणजे करत असेल, पण प्रापंचिक नुकसान म्हणजे काय, हे जे षडरूप आहेत ना, हे षडरूप हे देव काढून घेतो. त्याला म्हटलं देवाची नियत. सगळे जे षडरूप आहेत ना, क्राम, क्रोध, मद, मत्सर, हे सगळे काढून घेतो. आणि तो शुद्ध भक्त फक्त देवा म्हणजे काही मागणं झिरोच, फक्त भगवंताचं स्मरण, सद्गुरू स्मरण करत असतो. मग असं असेल तर जन्ममरणाचा फेरा चुकू शकतो. ह्यासाठी मात्र तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अग्रता करावे दास्य सकळ, म्हणजे संतांचं दास्यत्व पत्करलं पाहिजे. म्हणून माऊलीने सुद्धा म्हणले, ते ज्ञान पैगा बर्वे जरी म्हणी त्या ते संताया भजावे सर्वस्वसी. इथे संतांनाच भाजा सांगितले. त्यांनी विठ्ठलाला भाजा सांगितलं नाही, ज्ञानेश्वरला भाजा सांगितलं नाही. स्वतः ते संत आहेत, त्यांनी भाजा नाही सांगितलं स्वतःला सुद्धा. म्हसोबाला, बिरोबाला, खंडोबाला नाही भाजा सांगितलं, संतांनाच भाजा सांगितले. बघा मग संत हे व्यापक आहेत, व्यापक. संत तुकारामावर सुद्धा म्हणतात संत क्रिया करून दाखवते. काय म्हणतात, संत क्रिया करून दाखवते. स्वतः संत आहेत. म्हणजे लोकांनी आल्यानंतर जगामध्ये जगावं कसं, ही क्रिया करून दाखवतात. सच्चिदानंद श्रीपादा हे सुद्धा, यांनी सुद्धा क्रिया करून दाखवली. संत आहेत. 10 लाख जीवाचा उद्धार केला, संत आहेत. बघा म्हणजे संत. म्हणून संतांचे ज्ञान आहे, संतांकडे जे भांडवल आहे ते खूप महत्त्वाचं, त्यांचं अनुभवाचं ज्ञान आहे. आत्मसाक्षात्कार घडवून आणणारं ज्ञान आहे, ईश्वरी आत्मसाक्षात्कार घडवून आणणारं ज्ञान आहे, भगवत साक्षात्कार घडवून आणणारं संतांच्याकडे ज्ञान आहे. म्हणून संतांना बसायचं आहे. साक्षात्कार बऱ्याच लोकांना होतो. नामदेव महाराजांना पण साक्षात्कार व्हायचा विठ्ठलाचा. विठ्ठलाचे निश्चिम भक्त होते नामदेव महाराज, विठ्ठलाचे निश्चिम भक्त होते. त्यांच्या ताटात भगवान म्हणजे विठ्ठल जेवायचा, कीर्तनात नाचायचा, त्यामुळे त्यांचं कॉलर टाईट होतं. कोणाचं, नामदेवाचं. पण जेव्हा संत गोरोबा काकांनी त्यांचं मडकंच कच्चं ठरवलं, कशाच्या अभावी, ज्ञानाच्या अभावी. आणि मग ह्याला राग आला ना नामदेवाला, गेला पळत पळत भगवंताकडे. अरे भगवंता, असं कुठलं ज्ञान आहे की माझं मडकं कच्चं ठरलं, आणि ते मला दे म्हणे. विठ्ठल सांगतात, ते मी देऊ शकत नाही. ते भांडवल ते संतांच्याकडे चाव्या सगळ्यात. आम्ही ते म्हणजे ते सौदागर आहेत, ते ठरवले ते पूर्व दिशा. आम्ही निमित्त आहे, पण ते सौदागर आहेत, ते भांडवल आहेत, सगळ्या चाव्या त्यांच्याकडे आहेत. तू तिकडे जा, तुला ते मिळेल. आणि मग ते संत विश्वाकडे गेले, मग त्यांना ते नाम मिळालं, मग त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. बघा म्हणजे नामाच्या अनुभवान आत्मसाक्षात्कार होतो, साक्षात्कार कामाचा नाही. लोक साक्षात्कारालाच बोलतात. मग आपला जन्म कशासाठी झाला आहे, कोण म्हणेल डॉक्टर होण्यासाठी झाला आहे, कोण म्हणेल इंजिनियर होण्यासाठी झाला आहे, कोण म्हणेल वकील होण्यासाठी झाला आहे, कोण म्हणेल सायंटिस्ट होण्यासाठी झाले आहे. हे भ्रम आहे, शाप खोटा आहे. आपला जन्म फक्त प्रायश्चित्त भोगण्यासाठी झाला आहे. कशासाठी झाला आहे, फक्त प्रायश्चित्त भोगण्यासाठी. बऱ्याच लोकांना असतं, म्हणजे शिकलेल्या लोकांना, सायंटिस्ट, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, अजिबात नाही. ते फक्त पोट भरण्याचं ज्ञान आहे. आपला जन्म प्रायश्चित्त भोगण्यासाठी झाले आहे. म्हणून माऊलीसुद्धा म्हणते की तरी कीर्तनाची नटनाची नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. बघा म्हणजे आपला जन्म हा विषय भोगून झालेला आहे. आणि संत कसे येतात अवतारला, जनाचा उद्धार करण्यासाठी, विश्वकल्याणाच्या कार्यासाठी संत अवतारला येतात. आणि आम्ही दुसऱ्याला मारण्यासाठी स्वतः मारा, दुसऱ्याला मारायचं. आता पण किती बकरी मारली, किती कोंबड्या मारल्या, किती मच्छर मारले, कायचं काही नियमच नाही. आणि संत हे स्वतःचं इतरांना तारतात. म्हणजे संत क्रिया करून दाखवतील. काय क्रिया करून दाखवतात, सगळ्याला तारतात. म्हणून संत श्रेष्ठ आहेत. म्हणून आपल्याला प्रपंचामध्ये दुःख काय येतं का आपण संतांची रीत समजून घेत नाही, म्हणून आपल्याला दुःख होतं. बघा आणि ह्या सुखासाठी देवसुद्धा कुणाच्या नादाला लागलेत, संतांच्या नादाला लागले. या सुखाकारणे देव वेळावाला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. म्हणजे देवाचं राहण्याचं ठिकाण कुठं, वैकुंठ आहे. ते सगळं सोडलंय आणि संत संगतीचा लाभ मिळावा, तिथं आनंद मिळावा, तिथं सुख आहे.
आणि माणसं कुठे फिरतात? माणसं देवाकडे, देव संतांच्याकडे. बघा म्हणजे किती विचार इथं विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून बाबा सांगतात की बाबा श्रीबाबा म्हणायचे, बाबा तुम्ही सुद्धा देव आहात. का? तुम्ही देव नाही का म्हणायचे? का? तुम्ही कुठे येत आहे? सत्संगात, संतांच्या संगतीत तुम्ही येत आहे, म्हणून तुम्ही सुद्धा देव आहात बाबा. बघा म्हणजे म्हणून आपण पण संतांच्या नादाला लागलं पाहिजे. जसा देव संतांच्या नादा, आपण पण संतांच्या नादाला लागलं पाहिजे. म्हणून संत क्रिया करून दाखवते. बघा ना, जडबिंदू संतांनी चालवली. रेड्यामुखी वेद कुणी बोलला? संतांनी बोलला. आज प्रत्येक तीर्थस्थळ जे पावित्र आहे कुणामुळे आहे? संतांच्यामुळे आहे. म्हणजे संतांना किती महत्त्व आहे. संत ही कुठली हाडामाशाची व्यक्ती नाही. संत हे तत्व आहे. श्रीपाद हे तत्व आहेत. आत्मा हाच पांडुरंग परमात्मा परमेश्वर देव आहे, बाबा ओढून सांगायचे. बघा म्हणजे हे त्रिगुणरहित आहेत संत. त्रिगुणरहित त्यांच्या पलीकडे आहेत. जसं आपण म्हणतो ब्रह्माची लक्षणं, तर हे त्रिगुण म्हणजे संतांची जी लक्षणं आहेत ना, ह्यांना कोणतंही अस्त्र, तत्वाला कोणतंही अस्त्र छेदू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजू शकत नाही, वारा हलवू शकत नाही. बघा असं हे तत्व आहे, आत्मतत्व. ह्याला कुणीही काही करू शकत नाही. आणि आम्ही म्हणतो ब्रह्माची लक्षणं, ब्रह्माची मी ब्रह्म आहे, ब्रह्म आहे असं म्हणतो, पण आपलं तिथं अवधान नसते. अनादिकालचं ब्रह्म आहे, संतांनी रीत बरोबर सांगितलं आहे, पण आपलं अवधान नाही, लक्ष नाही. संतांचं म्हणजे संत जीव तोडून सांगतात तिथं लक्ष ठेवा, तरी अवधान ऐकले जे सर्व सुखाशी पात्र होईचे. आपलं अवधान नसते. आपलं हाफ नॉलेज ऑलवेज डेंजरस. अर्धवट ज्ञान नेहमी खूप घातकी असते. एक तर पूर्ण ज्ञान असावं, नाहीतर नसू नये माणसाला. हाफ नॉलेज ऑलवेज डेंजरस. मग ती ब्रह्माची लक्षणं आपण म्हणतो, बाबा सांगतात बाबा एवढं सोपं नाही ते. लक्षणं आपल्याला आचरणाने निर्माण करायचे आहेत. आचरण खूप महत्त्वाचे येतं. आचरणाने निर्माण होऊ शकतात. बाबा सांगतात तुम्ही आचरण करा, आचरण करा. मग त्यासाठी तुम्हाला सद्गुरू सानिध्याची खूप आवश्यकता. आचरणासाठी सद्गुरू सानिध्याची खूप आवश्यक आहे. आता तुम्ही गेल्या आता जानेवारीत उदाहरण बघताय, चांद्रयान-2 काय झाली परिस्थिती? शेवटच्या क्षणाला संपर्क तुटला. एवढा सगळा करोड रुपये खर्च केला, सगळं भारताचं लक्ष, सगळं सायंटिस्ट, सगळं जग तिकडे बघते की भारताचा हा पहिला प्रयोग यशस्वी होईल. आणि चंद्रावर उतरले, पण तो क्षण जो आहे ना, त्याचा संपर्क तुटला. म्हणजे किती संपर्क, सानिध्य किती महत्त्वाचं आहे. आणि हे सानिध्य असेल तर हा तुम्हाला ब्रह्माची लक्षणं जे आहेत ते आपल्यामध्ये आचरणाने निर्माण करता येतील. बाबा उदाहरण सांगायचे, जसं लाकूड आहे, लाकूड तर लाकडामध्ये काय आहे? अग्नी आहे, पण दिसत नाही. आपल्याला कसं चटका बसला पाहिजे तेव्हा आपल्याला कळतं ह्या लाकडात अग्नी आहे म्हणून. मग हे लाकूड जसं ह्याच्यामध्ये अग्नी अव्यक्त रूपानं आहे, पण हे जे लाकूड पेटलेलं आहे त्याजवळ नेऊन ठेवलं, त्या ठराविक बर्निंग टेम्परेचर आलं की ते सुद्धा लाकूड पेटते. ते लाकूड पेटले, आपल्याला काय? अग्नी दिसतोय, चटका बसतोय, लगेच अनुभव ना. कधी? त्या सानिध्यात गेल्यानंतर. सानिध्य किती महत्त्वाचं बघा. मग ते लाकूड पेटते, मग ते लाकूड हे म्हणून संज्ञा म्हणून राहत नाही, त्याची राग होते. तसं माणसासुद्धा आहे ना. माणसाला सुद्धा अग्नी आहे आतमध्ये. तैसा हृदयामध्ये रामू सर्व आहे, पण ते चैतन्य जे आहे ते जागृत करण्यासाठी मात्र तुम्हाला सानिध्यात जावं लागेल. कोणाच्या? संत महात्म्यांच्या. ज्याच्याकडे हे ज्ञान आहे त्यांच्या सानिध्यात गेलं तर त्या टेम्परेचरला राहायला आपण बर्निंग जसं लाकडात झालं तसं इथं माणसांसुद्धा होऊ शकतं. मग काही माणसं म्हणतात, काही लोकांना लगेच अनुभव येतो, काही लोकांना लेट होतो, काय उशीर होतो, लगेच चिळवळ होते. मला का अनुभव नाही, त्याला का अनुभव नाही. बाबा सांगायचे जसं लाकडाचं ना, काही लाकडं लगेच फरफर जळतात, लगेच जळतात फटाफट. काही धुमसून जळतात, काही काळी मिट्ट पडतात तरी जळत नाही लवकर. तसं ही सुद्धा लाकडंच आहेत ना, ही देहरूपी लाकडंच आहेत. हे असंच परिणाम. तरीसुद्धा महात्म्य सांगायची चिंता करायचं काम नाही. जसं लाकडाची जो काळी मिठ जरी पडला तर त्याची काय होणार आहे? राखच होणार आहे. ते लाकूड म्हणून राहणार नाही. तसं हा माणूस जे आहे ना, म्हणजे जो ह्याच्यावर राहतो ना, मी माणूस आहे, मी देह आहे किंवा मी आहे, हे सगळं भस्म होईल म्हणे. कधी? सानिध्यात आलं तर. ही रीत समजून घेतली तर भस्म होईल. बघा म्हणजे कसं संतांचं म्हणजे रीत आहे. म्हणून इथं संत रीत खूप महत्त्वाची आहे. यामध्ये जन्ममरणाचा फेरा आपण सहज चुकू शकतो. मग अडचणी कुठे येतात? मग आपल्याला कसं सनातन धर्म, आपल्याला सनातन धर्म समजत नाही, ते मूळचा आहे. आपण काय सनातन धर्माचा प्रयत्नच करत नाही. आणि हा जर प्रयत्न केला म्हणजे माणसाने, तर तिथं तुम्हाला हे ज्ञान सहज ग्रहण करता येतं. म्हणजे बघा कसं आहे, म्हणजे या ठिकाणी म्हणून बाबा सांगतात की तुम्ही निर्धारित कर्मे करा. काय सांगतात? निर्धारित कर्मे करा. तरीसुद्धा आमच्यासारखी ज्ञानी मंडळी, ज्याच्याकडं ज्ञान आहे, जे इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, जे वकील आहेत, वेगवेगळ्या पदावर जे काम करत, ज्ञानी सायंटिस्ट असेल, कोण कवी असेल, कोण लेखक असेल, हे सगळं ज्ञान विखुरलेलं आहे.
काय हे सगळं ज्ञान विखुरल्याने हे जर ज्ञान एकत्र आलं, जर सद्गुरूच्या सानिध्यात आलं, सद्गुरूचं मार्गदर्शन घेतलं, तर इथं क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. कोणती क्रांती? विश्वकल्याणाच्या दिशेने क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. पण काय केलं हे ज्ञानी लोकांनी? हे ज्ञानाचं बाजारीकरण केलं आहे, ज्ञानाचा व्यापार केला आहे. म्हणून बाबा सांगायचे की बाबा तुम्ही व्यापारी मनाचे दास होऊ नका. काय सांगायचे? व्यापारी मनाचे दास होऊ नका. इथं चांगला विचार करा, बोध करून घ्या. बघा म्हणजे हा चांगला विचार, हा बारीक व्यापार बिलकुल व्हायचा नाही. मग आता निर्धारित कर्म कशी करायची? माणसाला वाटतं मग रजतम सत्व हे कर्म आहेत. आता बघा तमोगुण जे आहेत, तमोगुण हा आळस आहे, अहंकार आहे. तमोगुण तुम्हाला पापाकडेच घेऊन जातो. तुम्ही म्हणजे वाईटातली वाईट कर्म, अमात्याची कर्म म्हणतो ना आपण, तशी ते कर्म तमोगुणात असतात. आणि शेवटी तमोगुणात जर धेरला तर इथं पशुवनीत जावं लागतं. बघा म्हणजे कसं आहे, आळस आहे, अहंकार आहे, पापात्मक कर्म आहेत, पापाच्या दिशेने आहेत, अधोगती दिशेने आहेत, असं हे तमोगुण आहे. आता रजोगुण जे आहे ना, रजोगुण हे रजोगुणामध्ये मी पण आहे. कर्म करतो तू स्वतःकडे घ्यायचं, मला करायचा, मायामध्ये अडकलेला असतो, ह्याची मोहाकडे वाटचाल असते रजोगुणामध्ये. आणि जेव्हा रजोगुणात धेट राहतो त्याला मनुष्यनी मिळते. जे सात्विक गुण, जे सत्वगुण जे आहे, सत्वगुण हे चांगलं आहे, म्हणजे परमार्थिक आहे. इथं परमार्थ केला जातो आणि सुखाकडे वाटचाल आहे, म्हणजे चांगल्या गोष्टीकडे वाटचाल असल्यामुळे इथं देवयोनीसुद्धा प्राप्त होऊ शकते. आता हे तिन्ही गुण जर असले तर हे माणसाला जन्ममरणाच्या फेऱ्यातच अडकवतात. बघा काय, हे तिन्ही गुण असले तरीसुद्धा रजतमगुण हे माणसाला जन्ममरणाच्या फेऱ्यातच अडकवतात. म्हणून बाबा सांगायचे तुम्ही निर्धारित कर्म करा. भगवंत सुद्धा सांगतात की तुम्ही निर्धारित कर्म करा. आता निर्धारित कर्म म्हणजे काय? शुद्ध कर्म, ज्या कर्मामुळे, ज्या कर्माचं रूपांतर कार्यात करायचं, ज्या कर्माचं रूपांतर कार्यात करायचं, ज्या कर्मामध्ये भगवंताची आराधना आहे, ज्या कर्मामध्ये भगवंताचं चिंतन आहे, ज्या कर्मामध्ये भगवंताचा योग आहे, याला म्हणायचं निर्धारित कर्म. आणि अशी शुद्ध तुम्ही कर्मे करा असे बाबा जीव तोडून सांगायचे. आणि भगवंत पण सांगतात की तुम्ही निर्धारित कर्म करा, यातून तुम्हाला जन्ममरणाची मुक्ती मिळू शकते. आता निर्धारित कर्म जे आहेत बघा, म्हणजे करण्याची जी रीत आहे की नाही, ही तर रीतसुद्धा खूप महत्त्वाची ना. पुन्हा निर्धारित कर्म सगळेजण करतात ना निर्धारित कर्म. म्हणजे बघा आता ही रजोगुणा, म्हणजे रजोगुण जे आहे हे तर ही मनुष्यनी म्हणतो, मनुष्यनी चांगली आहे, मनुष्यनी चांगली आहे, इतरपेक्षा बेस्ट आहे. म्हणजे तमोगुणीपेक्षा देवनिवड जायला कोणी तयार होत नाही, देवनिवड जायला कोणी तयार होत नाही. पण मनुष्यनी म्हणतो ठीक आहे आपल्यासाठी, तमोगुणी नको. आता मनुष्यनी आपण म्हणतो चांगली आहे की नाही, पण ह्या मनुष्ययोनीमध्ये कितीतरी हिंस्र वृत्ती आहेत, कितीतरी व्याभिचारी वृत्ती आहेत. बघा ती एकदा दिल्लीला 4-5 वर्ष उदाहरण झालं. एका मुलीवरती 3 जणांनी अत्याचार केला. किती तिघांनी अत्याचार, तिला मारण्याचा प्रयत्न केला. ही कुठली वृत्ती माझी, कुठली राक्षसी वृत्ती? आता परवा गेल्या वर्षी तेलंगणामध्ये उदाहरण झालं. एक डॉक्टर मुलगी होती, डॉक्टर मुलीवर 9 जणांनी अत्याचार केला. 9 जणांनी अत्याचार केला डॉक्टर मुलीवर आणि तिला जाळून पाडून टाकलं. किती व्याभिचार आहे, किती राक्षसी वृत्ती, किती घाणेरडी वृत्ती आहे, किती म्हणजे अफजलखानाची, औरंगजेबाची वृत्ती आहे. दुसरी असा ह्या मनुष्ययोनीमध्येच काही आई बाप असतात, आपल्या मुलीवर अत्याचार करतात, म्हणजे कानाला ऐकत नाही. वाईट परिस्थिती आहे. म्हणजे किती ही वृत्ती, म्हणजे कुठल्या लेवलची वृत्ती माझी. अजून अशा की म्हणजे ह्या 84 लोकशाहीमध्ये 4 लाख योनी नुसत्या मानवाचीच आहेत. मग आता ही मनुष्ययोनी खूप आपण म्हणतो चांगली तिथं जन्म मिळावा, पण खरोखर चांगली आहे का? पण इथं जर सत्संग मिळत असेल आहे की नाही, सत्संगाचा मार्ग मिळत असेल तर आपलं काहीतरी मागचं पुण्य फळ येतं आहे. म्हणून सत्संग खूप चांगला आहे. म्हणून या योनीमध्ये आल्यानंतर सत्संग माणसाने करायला पाहिजे. कारण सत्संग हा तुम्हाला सर्व पर्वका म्हणजे घडवतो. बघा, आणि सत्संगामध्ये जर बाहेर फेकला गेला तर पुन्हा आत घेत नाही. जर तत्वाला विसरला तर सत्संगसुद्धा बाहेर फेकतो. बघा म्हणजे कसं आहे, म्हणजे म्हणून सत्संगाला महत्त्व. म्हणून ही योनी, ह्या योनीमध्ये येऊन मनुष्य योनीमध्ये सत्संग करावा आणि आपला जन्ममरणाचा फेरा चुकवावा. आता आपण देवयोनी घेऊया. देवयोनी आपण म्हणतो चांगली आहे, पुण्यातलं कर्म आहे. म्हणजे आपल्याला स्वर्गाचं सुख मिळते, स्वर्गातलं सुख मिळते, स्वर्गाचं ऐश्वर्य बघायला मिळते. मग खरोखर योनी चांगली आहे का? आहे चांगली. पण तिथं जर विवेक घसरला समजा तर, आता ते मागं टी व्हीला दाखवलं होतं ते इंद्रदेव. बघा म्हणजे योनी फार चांगली आहे, ऐश्वर्य आहे, सुख आहे, समाधान आहे. पण तिथं जर विवेक घसरला तर काय होऊ शकतं? तर ती इंद्र आणि अहिल्या, माता अहिल्या आणि गौतम ऋषी या तिघांचं उदाहरण आले. आता गौतम ऋषीची पत्नी अहिल्या आहे, पतिव्रत आहे, चांगली आहे खूप. पतिव्रता म्हणजे पतिव्रतेनं व्रत केलेलं आहे आणि त्यासारखं व्रत झालेलं पण नाही आहे. पण हा जो इंद्र आहे, इंद्राची वृत्ती, नजर त्याची भ्रष्ट झाली आणि त्या अहिल्या मातेवरती पडली.
आणि अहिल्याला त्यांनी भ्रष्ट केलं. हे जेव्हा गौतम ऋषींनी पाहिलं तेव्हा ते दोघालाही शाप दिला आहे. अहिल्याला शाप दिला आहे आणि इंद्राला पण शाप दिलेला आहे. आणि अहिल्याला शाप दिला ती म्हणून शिळा होईल. आणि तेव्हा अहिल्यासुद्धा पतिव्रता आहे, ती सुद्धा इंद्राला शाप देते की तुझ्यासुद्धा अंगाला किडं भोग करून मरशील. आता बघा देवनी चांगली आहे का मग? किडं भोगून मरतील. किडं भोग म्हणजे काय? आणि मग तमोगुणीचा आपण विचार केला की इथं जर तमोगुणाचा आपण झाला तर पशुवनी जातो. मग बऱ्याच लोकांना वाटतं की बाबा घोडा म्हणून जन्माला राजाच्या घरी, किंवा हरिण म्हणून जन्माला एखादा साधुसंतांच्या घरी, किंवा मोती म्हणून जन्माला आमच्या राजाबांच्या घरी, तर चांगला आहे. पण शेवटी काय? शेवटी या एरियात त्यावेळी जावं लागणार. म्हणजे ह्या तिन्ही जी योनी आहेत, तिन्ही योन्यामध्ये कुठं ना कुठं म्हणजे रजगुण तमोगुण समोर माणसाला अडकवतो आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवतो. म्हणून भगवान सांगतात की तुम्ही निर्धारित कर्मे करा, ती कर्मे मलाच येऊन मिळतात. काय म्हणतात? मलाच येऊन मिळतात. म्हणजे ज्या कर्मामध्ये भगवंताची आराधना आहे, ज्या कर्मामध्ये भगवंताचं चिंतन आहे, ज्या कर्मामध्ये भगवंताचा योग आहे, ज्या कर्मापासून कर्म न होता कार्य होते, अशी कर्मे तुम्ही करा, ती मलाच येऊन मिळतात. भगवंताला म्हणतात मला काय मिळालं नाही असंही काही नाही, मला काय मिळवायचं असंही काही नाही. बघा म्हणजे हे निर्धारक म्हणजे कुठल्या उच्च कोटी लेवलची अवस्था आहे. या अवस्थेमध्ये असेल ना, ह्या उच्च कोटीच्या अवस्थेमध्ये असेल ना, मला काय मिळालं असंही काही नाही, मला काय मिळवायचं आहे असंही काही नाही. या उच्च कोटीमध्ये जर आपण अवस्था असेल तर मग इथं बघा म्हणजे कसं निर्धारित करून होतं बघा. म्हणजे संत महात्मे जे असतात ना, त्यांचा म्हणजे काही फायदा पण नसून काही तोटाही नसून, नाही केलं तर तोटाही नसतो. ही उच्च कोटीची अवस्था. तसं आता इथं भगवंताला सांगतात, भगवंताचा अनुभव आहे, मला काय मिळालं नाही असंही काही नाही आणि मला काय मिळवायचं असंही काही नाही. मग हा अनुभव बाबाने आपल्याला नाही करून दिला का? बघा ना तुम्ही पांडवकडे डोंगरावर जा, जिथं आपलं चुकलं होतं तिथं बाबाने दुरुस्त करायला सांगितलं. काय सांगितलं? जिथं चुकलं ते दुरुस्ती करा, जे तोटलंय त्याला जोडा. आणि मग आपण जेव्हा झाडं लावायला चालू केली, गेली 10 वर्ष महात्मे सांगतायत झाडे लावा, झाडे जगवा. म्हणजे हे निर्धारित कर्मामध्ये कसं मोडते बघा. म्हणजे तिथं आपला भाव काय? कारण एक तर डोंगरावरती आहे, आपल्या शेतामध्ये नाही आहे. आपल्या शेतात असला आपला भाव असतो की मला हे फळ मिळालं पाहिजे, मला ते फळ मिळालं पाहिजे. तिथं आपला कोणता भावच नाही, निष्काम भाव आहे. आणि मग निष्काम भावावरती जर कर्म असेल तर ती निर्धारित कर्म, मग ती अवस्था कुठली? मग आणि आपला भाव तोच आहे, मला काय मिळालं असं काही नाही, मला काय मिळवायचं असं सुद्धा काही नाही. म्हणजे हा भगवंताचा अनुभव आपल्याला सुद्धा आलेला आहे, पण आपल्याला आत्मपरीक्षण करता येत नाही. म्हणून बाबा सांगतात की हा निर्धारित कर्म तुम्ही करा. ही उच्च कोटीची अवस्था आहे. या अवस्थेला आपल्याला जायचं आहे. जन्ममरणाचा फेरा चुकवायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला आळस येता कामा नये. बऱ्याच वेळा काय होतं की आपण जेव्हा पांडवगडाला काम करतो, रविवारी आपण दिवसभर काम केलेलं थकलेलं असतो आणि महात्मे सांगतात की थोडं आता एवढं 10-15 झाडं लावून टाका. म्हणजे मे महिन्यामध्ये 10-15 झाडं लावून टाका. आपण काय म्हणतो की बाबा आता आम्ही उद्या येणार नाही, विकलॅप घेतो सोमवारचा, म्हणजे गरज नाही विकलॅप घेतो म्हणून सांगायचं. आम्ही परवा किंवा तेवढा लावतो, नाही तर शनिवार आहेच. आता महात्मे सांगतात काय, आपलं तिकडे लक्षच नाही ना. महात्मे काय सांगतात की बाबा एवढं लावून टाका. म्हणजे आळस छोटा असेल मुळात तो तमगुण, फ्रॅक्शन ऑफ सेकंद क्रिया होऊन जाते. मग इथं बाबा काय म्हणतात की कल करायशो आज कर, आज करोशे आप कर. म्हणजे उद्याचं काम आज करा, आजचं काम आता करा, अशी तल्लक बुद्धी महात्म्याने आपल्यामध्ये डेव्हलप केलेली आहे. म्हणून आपलं हे आळस मोह टाळायला लागला आहे. मोह टाळणं पण सोपं नाही, मोह टाळणं सोपं नाही. बघा किती किती माणूस अडकतो. बाबा ते सांगतात जसं एखादी मुलगी लग्न होऊन सासरी जाते ना, मुलगी लग्न सासरी जाते, ती सासरीमध्ये राहायला पाहिजे ना. तिचं जर मोह प्रेम जर इकडं असेल कुठं आईवडिलाकडं, तर आईवडील किती सांभाळतील, भाऊभावाचे किती सांभाळतील. पण ती जर तिकडं जाऊन राहिली, मोह सोडला, फक्त एक मोह सोडला, तर तिला तिकडं प्रमोशन मिळेल. काय होईल? प्रमोशन, ती मालकीन होईल, आई होईल, आजी होईल. बघा म्हणजे कसं, म्हणजे मोह सासू होईल. म्हणजे काय फरक पडतो? म्हणजे मोह आळस हा डेंजर आहे. म्हणून इथं निर्धारित झालं पाहिजे, विश्वासानं कार्य केलं पाहिजे. बाबा दृष्टांत नेहमी सांगायचे, टिटवीचं दृष्टांत कसं निर्धारित कसं झालं पाहिजे, निर्धारित कसं झालं पाहिजे. तर टिटवी जी असते ना, टिटवी किती छोटं पिल्लू आहे, तर तिची एकदा अंडी समुद्राने गिळली. मग तिने व्हेरीफाय केली माझी अंडी समुद्राने गिळली का. आणि मग ती समुद्राला काय म्हणते खवळून, तू माझी अंडी गिळ, मी तुलाच घेऊन टाकते. बघा, आणि तिने सुरुवात केली कामाला. काय म्हणली? तुलाच घेऊन टाकते. काय विचार केला नाही, कुठलं भगवंताला आळणी केली नाही, कुठलं आंदोलन केलं नाही, कुठली उपासना नाही, डायरेक्ट काम स्टार्ट लाईव्ह. बघा तिचा निर्धार किती निश्चय आहे. मग तेव्हा भगवंत बरोबर त्याचा योगक्षम चालवतो. आणि भगवंताला म्हणजे भगवंताचं लेकरू आहे ना ते. कारण हिचा निर्धार निश्चय पक्का आहे, कामाला लागली. टिटवी केवढी, समुद्र केवढा अथांग, परी तिचा निश्चय निर्धार. म्हणून म्हणून भगवंताला पण हवं वाटते. भगवंत सांगतो गरुडाला की बाबा जा, तुझी जात दाबी काय करते.
मग गरुड जेव्हा बघतो असं चालू आहे, मग तो फडफडतो, तेव्हा समुद्र मागे सरतो आणि मग ती टिटवीची अंडी तिला मिळतात. म्हणजे काय सांगायचं तर की निर्धारित आणि निश्चय आपला पाहिजे. जसं शबरीचा पण निर्धारित निश्चय होता. शबरीचं लग्न ठरलं, 500 बकऱ्याचं बळी देऊन हे लग्न ठरणार, सगळ्या पायपाला जेवण घालणार. आणि तिला जेव्हा कळलं तर तिनं सुद्धा निश्चय निर्धार केला, हे दुर्जन आहेत, तर 500 बकऱ्याचा बळी कापून जर माझं लग्न करणार असेल बिन लग्नाचे राहील, आणि हे करणारे दुर्जन आहेत, अशाचा मला संगच नको, असा विश्वास आणि निर्धार करून ती निघते. रात्रीचं 8 वर्षाचं बालक, किती वर्षाची शबरी त्यावेळेस? 8 वर्षाची. कोणताही मागचा पुढचा विचार केला नाही, सरळ जंगलाच्या रस्त्याला लागली. आणि भगवंताला तिथं मग योगक्षम चालावा लागला. ब्रह्मांड हादरलं किंवा हे बालक आहे, सरपटणारे प्राणी असतील, हिंस्र प्राणी असतील, पण तिला डायरेक्ट रस्ता मातंग ऋषीच्या आश्रमात. बघा, तिथं डायरेक्ट सद्गुरूच्या तिथं नेऊन सोडलं. एक चांगला विचार केला, निर्धार पक्का, निश्चय पक्का असेल तर हे असं घडू शकतं. आणि मग शबरीला ती रामाची भेट झाली आहे. ज्या रामाच्या प्रभूंच्या भेटीसाठी संत मुनी साधू मुनी हजारो वर्षापर्यंत तपश्चर्या करत बसलेत, त्यांना शक्य झालं नाही, हे शबरीला सहज शक्य झालं. आई नसताना प्रभूंची आई झाली. बघा, म्हणजे शबरीची बकरी म्हणून भक्ती म्हणून तर इतिहासामध्ये श्रेष्ठ आहे. अशी भक्ती आपल्यातनं व्हायला पाहिजे. बघा, म्हणजे इथं शबरीचं उदाहरण सांगितलं, टिटवी सांगितलं, तसं माणसाला सुद्धा हे करता येतं. निर्धार पक्का करतो, निश्चय पक्का करतो. आणि जर निर्धार निश्चय पक्का असेल तर भगवंत सांगतात की तुमची प्रत्येक कर्म हे जर कार्यामध्येच रूपांतर होईल आणि ते कार्य जे असते ते भगवंताच्या आळून होईल. म्हणजे तुमची भगवंताची आराधना असेल, चिंतन असेल, योग असेल, हे भगवंतच करून घेतात. म्हणजे ही सर्व कर्मे सद्गतीच्या दिशेने जातात. सर्व निर्धारित कर्मे जर निर्धार निश्चय पक्का असेल तर सद्गतीच्या दिशेने जातील. आणि जेव्हा ही कर्मे सद्गतीच्या दिशेने जातील तेव्हा भगवंतालाच विचार करावा लागतो. जो मोक्ष आहे हा दुर्मिळ ठेवाय, सहजासहजी भगवंत कुणाला देतच नाही, कुणालाच देत नाहीत सहजासहजी. पण जेव्हा अशी ही कर्मे, निर्धारित कर्मे सद्गतीच्या दिशेने जातील तेव्हा मात्र भगवंत यांच्या पाठीमा लागतो. निर्धारित कर्मकांडांच्या, संतांच्या पाठीमा लागतो. जसं गाईचं वासरू असतं ना, वाईचं वासरू लहानपणी, लहान असताना जसं आपण ते वासरू घेऊन चाललं, गाय लगेच मागे येते, तसं हे मोक्ष मागं लागतो. मग ही निर्धारित कर्म करण्याची ही जबरदस्त मोठी पात्रता आहे. आणि हे पात्रतेला आपल्याला जाऊन पोचायचं आहे. म्हणजे बघा, इथे किती चांगला विचार केला पाहिजे, किती बारीक विचार व्हायला पाहिजे. तरीसुद्धा ही निर्धारित कर्म माणसाला, काही ठराविक माणसाला अजून का जमत नाहीत, अजून का जमत नाहीत? यदा यदा ही धर्मस्थ ग्लानी भोवती भाळ, म्हणजे काही ते ग्लानी आलेलं आहे, ही मरगळ आलेली आहे, ही काढली पाहिजे. ही ग्लानी मरगळ काढली. स्वधर्माचा विसर, सनातन धर्माचा विसर, सत्संगाचा विसर, ही ग्लानी आहे. स्वतःबद्दलचं अज्ञान, सगळ्या जगाचं नाव पाठ आहे, माझं नाव पाठ नाही, ही ग्लानी काढली तर निर्धारित कर्म योग्य दिशेने जातील आणि होतील. म्हणून तमगुण रज हे जे आहेत हे जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवतात. आणि ही जी कर्म आपण केली निर्धारित कर्म ही भगवंतापर्यंत जाऊन पोचतात. तरीसुद्धा महात्मे सांगतात, तरीसुद्धा महात्मे सांगतात, हे 3 गुण अजूनही माणसाला अडकू शकतात. हे कठीण काम आहे. काय? रजगुणतम हे कठीण काम आहे. पण माणसाने श्रद्धेने, निष्ठेने, आवडीने, प्रेमाने जर सद्गुरू भजन केलं, बघा, आवडीने, श्रद्धेने, निष्ठेने सद्गुरू भजन केलं आणि सद्गुरू कार्यात संलग्न असेल तर मात्र इथं दिव्यावस्था प्राप्त होऊ शकते. दिव्यावस्था म्हणजे भगवंताशी संलग्न समानतेने राहणं. या ठिकाणी एकात्मतेचा अनुभव येऊ शकतो. म्हणजे सद्गुरू महिमा किती आघात आहे. सद्गुरू हे सर्व गोष्टीचे उगमत आहेत. जेव्हा आपलं भजन सकाळी होतं, सकाळच्या जेव्हा भजन होतं, जेव्हा आनंदाने अंतरंगानं जेव्हा भजन होतं, तेव्हा बाबा सांगतात की हे तुमचे कोटी कोटी किलमश बाद होतात. संत एकनाथ महाराज म्हणतात, माझे एक क्षणार्थ अनुसंधात करी कोटी किलमश धन. बघा, म्हणजे ह्या भजनामध्ये 10वं दार सुद्धा उघडं केलं जातं. 10वं दार उघडं असणं म्हणजे शेवटचा श्वास तुमचा सद्गुरूच्या स्मरणात गेलं, हे इंडिकेशन आहे. 7 चक्र एका लाईनमध्ये येतात. म्हणून बाबा सांगतात की सद्गुरू भजन चुकू नका, पर्वकाळ चुकू नका, मुडद्यासारखं वागू नका, परमगती चुकू नका. बघा, म्हणजे काय महात्मा आपला चरित्रवान बनवायचं चाललं आहे आणि आपण भजन चुकवतो, बाबांना दुःख होतं. म्हणून सद्गुरू भजन हे चुकवता कामा नये. एक दिवस चुकलं तर प्रचंड प्रचंड नुकसान होणार आहे, प्रचंड पतन होणार आहे. जसं विश्वामताचं पतन 3 वेळा झालं. तेवढं तपश्चर्या एवढी, तपोबळ एवढं होतं, सामर्थ्य एवढं होतं, तरीसुद्धा त्याचं 3 वेळा पतन झालं. म्हणून जेव्हा त्याला कळलं पतन कशामुळे, तिनं ते चूक दुरुस्त केली. सद्गुरू समर्पणाचा भाव चुकला होता. म्हणून बाबा सांगता किंवा तुमचं सुद्धा असं होता कामा नये. तुम्ही म्हणून निर्धारित कर्मे करा आणि तुमचा परमार्थ जर ह्या दिशेने गेला तर अहर्निशी होईल. आणि आपला परमार्थ होते की कर्म होते की प्रपंच काही समजत नाही, पण कंटिन्युअस चालू आहे, शेवटच्या श्वासापर्यंत चालू आहे. आणि
म्हणून बाबांचं स्मरण होणं आवश्यक आहे. बाबांनी जे हे कार्य केलेलं आहे, जी रीत घालून दिलेली आहे, जो यज्ञ आपल्याला शिकवला, हे यज्ञामुळे या यज्ञाकडे आपल्याला जायचं आहे. बघा, म्हणजे जन्ममरणाचा फेरा चुकण्यासाठी खटवांग राजा त्यानं 48 तासात जन्ममरणाचा फेरा संतरीने चुकवला. म्हणजे एवढे ती अर्थता होती आतमध्ये. म्हणजे परीक्षित राजा 7 दिवसामध्ये जन्ममरणाचा फेरा चुकवला. इतिहासामध्ये नोंद आहे. बरोबरी हा जन्मता त्याला असं वाटतं की माझा कर्म फेरा चुकावा, अशी इथे उदाहरण ही कर्मबंधनातून मुक्त झालेले आहेत. तसं ह्या पण जर ह्या संतांच्या रीतीनं हे जे बाबांनी सांगितलं की सकाळचं भजन, ब्रह्ममुहूर्ताचं भजन नित्य नियमित त्याच वेळेत रोज होत असेल, प्रभात समयच होत असेल तर, आणि जर आपलं सद्गुरू कार्यक्रम सक्रिय असेल तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी जाता येतं आणि आपल्याला शांबलेचा विजा मिळू शकतो. म्हणून संत रीत खूप महत्त्वाची. इतर रीतीपेक्षा या रीतीने जर गेलो तर आपला मार्ग सहज सोपा आणि उचित फळ देणार आहे. सहज सोपा आणि उचित फळ देणार आहे. बाबांचा यज्ञ आहे, जन्ममरणाचा फेरा चुकवायचा यज्ञ आहे, निष्काम स्थितीला ठेवण्याचा प्रयत्न आहे, भवदार उघडं करणारा यज्ञ आहे. हे यज्ञात आपल्याला सामील व्हायचं आहे आणि आपलं जन्ममरणाचा फेरा चुकवायचा आहे. म्हणून सद्गुरू भजन हे आपल्याला अनिवार्य करून घ्यायचं आहे. जर काही चुकलं असेल माझं, ती चूक माझी आहे. जे चांगलं आहे ते माझ्या बाबांचं आहे, माझ्या सद्गुरू बाबांचं आहे, समजून घ्या. यानंतर सर्वांना जय हरी. बाबा जय हरी. आणि आता आपण सद्गुरूची आरती आपण घेणार आहोत, बाबांची आरती घेणार आहोत. सर्वांनी आरती म्हणायची आहे.